ऑडिबल आहे का सर्वांना? ऑडिबल आहे का सर्वांना? ओके. हॅलो. गुड. चलो, तर पहिला चॅप्टर एकदम व्यवस्थित कंप्लीट झालेला आहे. लास्ट एक होमवर्क प्रॉब्लेम पण मी तुम्हाला दिला होता. आय होप सर्वांनी अटेम्प्ट केला असावा. अटेम्प्ट केला असेल तर सर्वांनी आन्सर शेअर करा, जेणेकरून आपण व्हेरीफाय करूयात की कुणाचे आन्सर चुकलेत, कुणाचे बरोबर आलेत. चुकले असतील तर एक्झॅक्टली काय चूक झाली, काय मिस्टेक झाली, जेणेकरून राहिलेला तो कन्सेप्ट तुमचा क्लिअर होऊन जाईल. ओके. आता पहिल्या चॅप्टर वरती होईल तेवढी प्रॅक्टिस तुम्ही तुमच्या लेवलला पण करायची आहे. ओके. रन टाइम मला जे इम्पॉर्टंट न्यूमेरिकल वाटतील ते मी तुमच्याशी शेअर करतच राहणार आहे. नो डाऊट आपले वीकली डाऊट सॉल्विंग सेशन असणारच आहेत. ओके. होईल तेवढी प्रॅक्टिस तुम्ही पण चालू ठेवा. चालेल. काही क्वेरी कुणाला, काही क्वेरी डिस्कस करायची आहे का कुणाला? ओके, ठीक आहे. चलो, नेक्स्ट टॉपिक आपण घेऊयात, शिअर फोर्स डायग्राम अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम. ओके. SFD अँड BMD इन शॉर्ट. शिअर फोर्स डायग्राम बऱ्याच बुक मध्ये SFD म्हटलेला आहे आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम म्हणजे BMD. ओके. डायरेक्ट SFD आणि BMD ला जाण्या अगोदर खूप साऱ्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपण शिकून घेतल्या पाहिजेत. इक्विलिब्रियम इक्वेशन पासून कुठल्या टाईपचं स्ट्रक्चर आलं तर किती इक्विलिब्रियम इक्वेशन्स अप्लाय करायचे आणि कुठले कुठले इक्विलिब्रियम इक्वेशन्स अप्लाय करायचे, तर सगळ्या गोष्टी अगोदर समजून घ्या. कुठल्या टाईपचे स्ट्रक्चर असतात, कुठल्या टाईपचे लोडिंग्स अप्लाय होतात, मग कुठल्या टाईपचे लोडिंग झाल्यानंतर रिएक्शन्स कशा कॅल्क्युलेट करायच्या, किती इक्विलिब्रियम इक्वेशन असतात, अजून कुठल्या व्हेरिएशन आहेत लोडिंग मध्ये, आणि मग त्यानंतर आपण जाऊयात की लोडिंग डायग्राम वरनं शिअर फोर्स डायग्राम कशी काढायची, शिअर फोर्स डायग्राम वरनं बेंडिंग मोमेंट डायग्राम कशा पद्धतीने काढायची. ओके. तर सुरुवात करूयात CSFD आणि BMD. सर्वात पहिला पॉइंट यामध्ये आहे इक्विलिब्रियम इक्वेशन्स. इक्विलिब्रियम इक्वेशन्स. आता कुठले कुठले इक्विलिब्रियम इक्वेशन्स आहेत आपण रॅन्डमली सांगतो की 3 इक्विलिब्रियम इक्वेशन आहेत. बरं, पण 3 इक्विलिब्रियम इक्वेशन्स कुठल्या स्ट्रक्चर साठी असतात ते आपण सांगायला विसरतो. बरोबर. सर्वात पहिलं आहे की तुम्ही कुठली सिस्टीम कन्सिडर करताय. तुम्ही कुठली सिस्टीम कन्सिडर करताय. लेट अस स्टार्ट विथ वन डायमेन्शनल सिस्टीम. तुमची मेंबर बदलला, मेंबरचं ऍप्लिकेशन बदललं, जॉमेट्री बदलली तर तुमची इक्विलिब्रियम इक्वेशन बदलतात. जर वन डायमेन्शनल सिस्टीम आपण कन्सिडर केली, आता वन डायमेन्शनल सिस्टीम मध्ये कुठल्या टाईपचे स्ट्रक्चर येतात? तुम्हाला सर्वांना इंडस्ट्रियल ट्रसेस माहिती आहे, बरोबर. इंडस्ट्रियल ट्रस मध्ये दोन प्रकारचे मेंबर असतात. एक असतो टाय मेंबर, दुसरा असतो स्ट्रट मेंबर. टाय मेंबर हा नेहमी असतो टेन्शन मध्ये, स्ट्रट मेंबर हा नेहमी असतो कॉम्प्रेशन मध्ये. या मेंबर वरती टेन्शन किंवा कॉम्प्रेशन व्यतिरिक्त कुठलाही फोर्स ऍक्ट होत नाही. आयदर टेन्शन ऍक्ट होतो किंवा कॉम्प्रेशन ऍक्ट होतो. टेन्शन कॉम्प्रेशन व्यतिरिक्त कुठलाही फोर्स ऍक्ट होत नाही. म्हणूनच या पर्टिक्युलर मेंबरला इक्विलिब्रियम इक्वेशन अप्लाय करायचं झालं तर समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग द ऍक्सिस शुड बी इक्वल टू 0. हा मेंबर जर इक्विलिब्रियम मध्ये असेल तर तुम्ही याला डायरेक्टली म्हणू शकता द समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग द ऍक्सिस शुड बी इक्वल टू 0. ओके. तरच तो इक्विलिब्रियम मध्ये असणार. सेकंड एक्झाम्पल काय म्हटलं मी याला, आयदर तुम्ही याला टाय मेंबर म्हणा किंवा तुम्ही याला स्ट्रट मेंबर म्हणा. टाय और स्ट्रट मेंबर, टाय मेंबर और स्ट्रट मेंबर. सेकंड सिस्टीम आहे टू डायमेन्शनल सिस्टीम. 2D सिस्टीम मध्ये कुठल्या टाईपचे मेंबर्स येतात, कुठल्या टाईपचे स्ट्रक्चरल एलिमेंट असू शकतात 2D सिस्टीम मध्ये? मोस्ट फेवरेट आहे आपलं बीम. तुम्ही तर म्हणाल की बीमला 3 डायमेन्शन असतात, लेंथ, विड्थ, डेप्थ वगैरे वगैरे. येस, बट अनालिसिस साठी आपण बीम 2D जॉमेट्री कन्सिडर करतो. लोडिंग प्युअरली व्हर्टिकल असतं, बरोबर. डेप्थ
आणि लेंथ. ओके, याच्यावरती जे काही लोडिंग येणार, किती इक्विलिब्रियम इक्वेशन्स आपण अप्लाय करतो बीम वरती? 3. लोडिंग व्हर्टिकल जरी असेल तरी समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग द एक्स डिरेक्शन, समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग द वाय डिरेक्शन, आणि थर्ड येतं ते समेशन ऑफ मोमेंट, समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग एक्स, समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग वाय, समेशन ऑफ मोमेंट अलॉंग z direction should be equal to 0. 3 equilibrium equations for the 2-dimensional system. सेम ऑब्जेक्ट किंवा सेम स्ट्रक्चर जर आपण 3D मध्ये कन्सिडर केलं, सेम स्ट्रक्चर जर आपण 3D मध्ये कन्सिडर केलं, ओके, हे झालं तुमचं बीम 3D सिस्टीम. स्पेस मध्ये एखादा एलिमेंट जर तुम्ही स्पेस मध्ये कन्सिडर केला, स्पेस मध्ये म्हणजे एक्स वाय झेड ऑल डिरेक्शन, ओके, तर त्या एलिमेंट वरती कुठल्या टाइपचे लोडिंग्स ऍक्ट होतात? हा जर एखादा एलिमेंट अशा पद्धतीने जर तुम्ही कन्सिडर केला, ओके, 3 डिरेक्शन्स एक्स वाय आणि झेड, एक्स वाय आणि झेड डिरेक्शनने, तर किती इक्विलिब्रियम इक्वेशन्स पॉसिबल आहेत? लक्षात घ्या, एक्स वाय झेड तिन्ही डिरेक्शनने फर्स्ट ऑफ ऑल फोर्सेस शुड बी इक्वल टू 0. म्हणजेच काय? समेशन एफ एक्स, समेशन एफ वाय, समेशन एफ झेड, बरोबर का? समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0, एफ वाय इज इक्वल टू 0, एफ झेड इज इक्वल टू 0. तिन्ही डिरेक्शनने समेशन ऑफ फोर्सेस शुड बी 0. याच्या व्यतिरिक्त समेशन ऑफ मोमेंट अलॉंग एक्स 0, समेशन ऑफ मोमेंट अलॉंग वाय 0, समेशन ऑफ मोमेंट अलॉंग झेड 0. 3D सिस्टीम जर तुम्ही कन्सिडर करत असाल तर टोटल 6 इक्विलिब्रियम इक्वेशन्स येतात, टोटल 6 इक्विलिब्रियम इक्वेशन्स. 2D सिस्टीम जर तुम्ही कन्सिडर करत असाल टोटल 3 इक्विलिब्रियम इक्वेशन येतात. 1 डायमेन्शनल सिस्टीम तुम्ही कन्सिडर करत असाल तर फक्त एकच इक्विलिब्रियम इक्वेशन येतं. आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सर्वात इम्पॉर्टंट आहे ते 2D सिस्टीम, सर्वात इम्पॉर्टंट 3 इक्विलिब्रियम इक्वेशन्स कुठले? एफ एक्स, एफ वाय, एम झेड. मोमेंट नेहमी थर्ड डिरेक्शननेच असणार, विच इज अलॉंग द ऍक्सिस, नॉट अबाउट द ऍक्सिस. जे काय मोमेंट एखाद्या स्ट्रक्चर वरती डेव्हलप होतं ते नेहमी अलॉंग द ऍक्सिस डेव्हलप होतं. अबाउट द ऍक्सिस जेव्हा तुम्ही वर्ड वापरता, अबाउट द ऍक्सिस, ते असतं टॉर्शन ड्यू टू द रोटेटिंग इफेक्ट. लाईक फॉर एक्झाम्पल शाफ्ट ऑफ व्हेकल, कुठल्याही गाडीचा जर तुम्ही शाफ्ट घेतला तो रोटेशन मध्ये असतो कंटिन्यू, म्हणजे त्याच्यावर टॉर्शन अप्लाय झालेलं असतं, बरोबर? ते असतं टॉर्शन विच इज अबाउट द ऍक्सिस. आणि मोमेंट अलॉंग द ऍक्सिस, ओके, मोमेंट नेहमी अलॉंग द ऍक्सिस इन द थर्ड डिरेक्शन. क्लियर आहे? हे टोटल इक्विलिब्रियम इक्वेशन्स बेस्ड ऑन द सिस्टीम in which the structure is considered, 1D, 2D and 3D. हे झाल्यानंतर टाइप्स ऑफ सपोर्ट्स, टाइप्स ऑफ सपोर्ट्स. फर्स्ट, फक्त टाइप ऑफ सपोर्ट माहिती असणं गरजेचं नाहीये. सपोर्टचा रिअल लाईफ मध्ये काय यूज आहे, कसं जज करायचा, किंवा त्या स्ट्रक्चरला तुम्ही कसं सांगणार बाबा तू हिंज सपोर्ट आहे, तू पिन सपोर्ट आहे, तू एवढ्याच रिएक्शन घ्यायच्या, तू फिक्स सपोर्ट आहे, तू एवढ्याच रिएक्शन घ्यायच्या, रोलर सपोर्टने एवढ्याच रिएक्शन घ्यायच्या, त्या सपोर्टला काय करणार आहे, बरोबर? तर सपोर्ट फक्त माहिती असणं गरजेचं नाहीये, त्या सपोर्टचं रिअल लाईफ मधलं ऍप्लिकेशन पण तुम्हाला तेवढंच माहिती आहे. एकदा आपला आरसीसी सुरू झाला की तुम्हाला एकदम व्यवस्थित कळेल की आरसीसी बिल्डिंग मधले सपोर्ट्स असतात कसे, जे आपण शिकलोय. आता जे काही सपोर्ट्स आपण बघणार आहोत त्याचे रिअल लाईफ ऍप्लिकेशन कसे कसे असतील. हिंज, हिंज सपोर्ट सर्वात फेमस एक्झाम्पल म्हणजे डोअर सपोर्ट. आपण डोअरच्या हिंजेस खूप वेळेस बघितलेले आहेत. डोअर आपण क्लोज करतो, ओपन करतो, बरोबर? कुठलाही डोअर आपण क्लोज ओपन करत राहतो. कशाच्या भोवती तो डोअर रोटेट होतो बरं? एक सपोर्ट असतो, त्याला आपण हिंज म्हणतो. त्याला हिंजेस का म्हणतो आपण? डोअर तुम्ही फक्त रोटेट करू शकता, डोअर तुम्ही व्हर्टिकल मूव्ह नाही करू शकत किंवा हॉरिझॉन्टल मूव्ह नाही करू शकत. म्हणजे डोअरची मुवमेंट फक्त तुम्ही रोटेटिंग मुवमेंट मध्येच पॉसिबल आहे. म्हणजे देर इज नो रेजिस्टन्स फॉर द मोमेंट. म्हणजेच काय, डोअर वरती मोमेंट कधीच येणार नाही, बरोबर? म्हणजेच हिंज सपोर्ट वरती मोमेंट कधीच येत नाही.
हिंज सपोर्ट फक्त दोन डिरेक्शनने रेजिस्टन्स देतो. कुठल्या कुठल्या? एक तर व्हर्टिकली अपवर्ड आणि हॉरिझॉन्टल. जनरली हिंज सपोर्ट अशा पद्धतीने डिनोट केला जातो. दोन रिएक्शन असतात, एक व्हर्टिकल रिएक्शन आणि एक असते हॉरिझॉन्टल रिएक्शन. बरोबर? ओके. सेकंड हा झाला हिंज सपोर्ट. बरं, याच्यावरती जेव्हा मी हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल रिएक्शन दाखवतोय, जर रिझल्टंट तुम्हाला याची काढायची ठरली तर रिझल्टंट अशी जाणार दोन्हींच्या सेंटर मधनं. आर इज इक्वल टू अंडर रूट व्ही स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. क्लिअर आहे का? हिंज सपोर्ट क्लिअर आहे सर्वांना? सेकंड, रोलर सपोर्ट. ओके. रोलर सपोर्ट. चला, रोलर सपोर्ट कोणी बघितलाय का? आजकाल रोलर सपोर्ट तसा खूप कमी दिसतो, पण याच्या अजूनही खूप सारे ओल्ड ऍप्लिकेशन्स एक्झिस्टिंग आहेत. ओके. रोलर सपोर्ट रेजिस्टन्स कसा दाखवतो? तुम्ही कुठलेही रोलिंग व्हील्स बघा, ट्रेनचे व्हील्स बघा, दे विल अलाउ द मुवमेंट इन वन पर्टिक्युलर डिरेक्शन. तुम्ही क्रेनचे सपोर्ट बघा, क्रेन बिअरिंग्स बघा, रोलर बिअरिंग्स. म्हणजेच काय, एका डिरेक्शनने तुम्हाला मुवमेंट अलाउड केलेले असते, बट दुसऱ्या डिरेक्शनने द स्ट्रक्चर इज नॉट अलाउड टू मूव्ह. ओके. अशा पद्धतीने रोलर सपोर्ट मूव्ह केलेला असतो, डिनोट केलेला असतो. हा रोलर इट कॅन मूव्ह इन हॉरिझॉन्टल डिरेक्शन, but it cannot move in vertical direction. Therefore, there is a reaction in vertical upward direction. पण तुम्ही रिएक्शनला व्हर्टिकल अपवर्ड डिरेक्शन इथं म्हणू शकत नाही. द रिएक्शन टू द रोलर सपोर्ट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ रोलर. आता प्लेन ऑफ रोलर काय या ठिकाणी? हे बघा, हे जे काही मी ग्रीन कलरने हायलाइट केलंय ना, हे प्लेन ऑफ रोलर झालं. रोलर सपोर्ट नेहमी व्हर्टिकलच पाहिजे असं काही नाहीये. रोलर सपोर्टचं ओरिएंटेशन कशाही पद्धतीने असू शकतं. अशा पद्धतीने पण रोलर सपोर्ट तुमचा पॉसिबल आहे. ओके. या केसमध्ये तुमची रिएक्शन अशी येणार, परपेंडिक्युलर टू दी प्लेन ऑफ रोलर. ओके. रिएक्शन अशा पद्धतीने येणार. सो एक्स डिरेक्शनने मुवमेंट अलाउड आहे, व्हर्टिकल डिरेक्शनने मुवमेंट अलाउड नाही, म्हणजेच रेजिस्टन्स आहे. सपोर्टचं मेजर काम काय आहे? रेजिस्टन्स दाखवणं. त्या डिरेक्शनने तुम्हाला त्या स्ट्रक्चरची मुवमेंट अलाउ न करू देणं, हे मेजर सपोर्टचं काम असतं. थर्ड इम्पॉर्टंट सपोर्ट आहे फिक्स सपोर्ट. फिक्स सपोर्ट. फिक्स सपोर्ट डिनोट केला जातो अशा पद्धतीने. किती रिएक्शन्स पॉसिबल आहेत फिक्स सपोर्टला? एक व्हर्टिकल, एक हॉरिझॉन्टल, एक रोटेशन. ओके. बरं, कसं ठरवायचं ऍक्च्युअल स्ट्रक्चर मध्ये हा सपोर्ट फिक्स आहे, हा हिंज आहे, हा रोलर आहे? बीम कॉलम जॉईंट, आरसीसी बिल्डिंग मधला कुठलाही बीम कॉलम जॉईंट घ्या, तो फिक्स सपोर्ट असतो. कुठलाही बीम कॉलम जॉईंट घ्या, इट इज अ फिक्स सपोर्ट. याचा मेजर रिझन आहे कन्फाइनमेंट ऑफ रिइन्फोर्समेंट ऑफ बीम अँड कॉलम. मी फक्त आरसीसी बिल्डिंग बद्दल बोलतोय. तुम्ही कुठलीही बिल्डिंगचा जर जॉईंट घेतला फ्रेम स्ट्रक्चर मधला, ऍक्च्युअली इट इज अ फिक्स सपोर्ट. ओके. इंटिग्रिटी ऑफ मटेरियल, the main reason is the integrity of material. Because of that only it becomes the fixed structure. तीन रिएक्शन काय सांगतात इथे? स्ट्रक्चर तुमचं व्हर्टिकल मूव्ह पण होऊ शकत नाही, हॉरिझॉन्टल मूव्ह पण होऊ शकत नाही, इव्हन रोटेशन पण पॉसिबल नाहीये. जर तुम्हाला दिसतंय, जर एखादा सपोर्टला रोटेशन होतंय तिथे त्या ठिकाणी, तर आपण कशाला त्या बिल्डिंग मध्ये थांबतोय? बरोबर. रोटेशन नॉट अलाउड. रोटेशन अलाउड आहे म्हणजे काय? त्या सपोर्टला रेजिस्टन्स मिळणार मुवमेंटसाठी, तो रेजिस्टन्स दाखवतोय एम. ओके. सो फिक्स सपोर्टला टोटल असतात तीन रिएक्शन. आता इथे याचा रिझल्टंट कसा काढणार? रिझल्टंट फक्त तुम्ही दोनच गोष्टीचा दाखवू शकता, एच स्क्वेअर प्लस व्ही स्क्वेअर, हॉरिझॉन्टल ऍज वेल एज व्हर्टिकल रिएक्शनचा. ओके. फोर्थ टाइप ऑफ सपोर्ट, इथून पुढचे सपोर्ट एवढे पण तुम्हाला इम्पॉर्टंट नाहीयेत, पण जस्ट सांगून ठेवतो मी. नाईफ एज सपोर्ट. नाईफ एज सपोर्ट, बेसिकली नाईफ एज सपोर्ट म्हणजेच काय? स्ट्रक्चर फक्त एखाद्या सपोर्टवरती टेम्पररी प्लेस केलं जातं. टेम्पररी प्लेस केलं जातं.
टेम्पररी, नॉट द परमनंट वन. ओके, टेम्पररी. फॉर एक्झाम्पल, एक उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही कधी फॅब्रिकेशन वाला, वेल्डिंग वाला बघितलाय का? जनरली एखाद्या स्ट्रक्चरला वेल्डिंग करायचं असेल तर तो खालून वेगळे सपोर्ट्स वापरतो, त्याला टेंटेटिव्ह. फिक्स केलेलं नसतं, फक्त त्याच्यावर ते प्लेस केलेलं असतं. वेल्डिंग झाली की तो खालचे रॉड काढून घेतो. खालचे रॉड म्हणजे तुमचे नाईपेज सपोर्ट ऍक्ट होतात. ओके, फक्त स्ट्रक्चर ते एखाद्या टेम्पररी इलेमेंट वरती प्लेस करायचं, काम झालं की त्याला काढून घेणे. दॅट इज द रोल ऑफ नाईपेज सपोर्ट. सेम तुम्ही जनरली आरसीसी बिल्डिंग मध्ये नाईपेज सपोर्ट तुम्हाला बघायला फार मिळणार नाही, पण ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन वर्क नाईपेज सपोर्ट फ्रेमवर्क साठी वापरलं जातं. ओके, फॉर्मवर्क साठी बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं. इथं फक्त लिहून देतो, बीम इज जस्ट प्लेस्ड ओव्हर द सपोर्ट. जस्ट प्लेस्ड ओव्हर द सपोर्ट. झाले 4 टाइप ऑफ सपोर्ट. याच्या व्यतिरिक्त फिफ्थ सपोर्ट आहे इंटरनल हिंज. इंटरनल हिंज. ओके, चला, सगळ्या मुलांना, बऱ्याच मुलांना हा प्रश्न पडलेला आहे, बाबा इंटरनल हिंज म्हणजे नेमकं असतं तरी काय? कधी आपल्याला स्ट्रक्चर मध्ये बघायला मिळतं का इंटरनल हिंज? एखादा जर तुम्ही बीम कन्सिडर केला, इंटरनल हिंज, ओके, इथं कुठंतरी एक इंटरनल हिंज. इंटरनल हिंजचा अर्थ काय? बेसिकली इंटरनल हिंज प्रोव्हाइड केलेली असते टू मेक द स्ट्रक्चर मोर फ्लेक्झिबल. जेवढं स्ट्रक्चर जास्त रिजिड, तेवढे एका काही पॉइंटने आपण म्हणू शकतो की स्ट्रक्चर रिजिड होतं, सडन फेल्युअरचे चान्सेस असतात. जेवढं तुम्ही स्ट्रक्चरला फ्लेक्झिबल करणार, तेवढं इनडायरेक्टली तुम्ही त्या स्ट्रक्चरला डिटर्मिनेट पण करणार. ओके, सो इंटरनल हिंज लीड्स टू द फ्लेक्झिबल ऑफ स्ट्रक्चर. जेवढे हिंज असणार तेवढं ते स्ट्रक्चर फ्लेक्झिबल होणार आणि तेवढं आपण त्याला इझिली डिटर्मिनेट करू शकतो. सो मेजर रोल आहे टू इम्प्रूव्ह द फ्लेक्झिबिलिटी ऑफ स्ट्रक्चर इंटरनल हिंजचा. तर बरं, मेजर रोल काय? फ्लेक्झिबल होतं म्हणजेच काय होतं? इंटरनल हिंज अशी बनवलेली असते स्ट्रक्चर मध्ये की इट ओन ट्रान्सफर एनी मोमेंट. सो समेशन ऑफ मोमेंट ऍट इंटरनल हिंज शुड बी इक्वल टू 0. मोमेंट कधीच ट्रान्सफर करत नाही, मोमेंट तिथंच नलिफाय करून टाकते किंवा रिलीज करून टाकते. ओके, म्हणून स्ट्रक्चर फ्लेक्झिबल होतं. हे मोमेंट जर पुढे स्किप झालं तर कॅरी ओव्हर होत ते पुढच्या सपोर्टला जाणार. अल्टिमेटली द स्ट्रक्चर बिकम्स मोर रिजिड. मोर द मोमेंट, मोर विल बी द रिजिड स्ट्रक्चर. तर जेवढं मोमेंट तुम्हाला नलिफाय किंवा नल अँड वाईड करता येईल, रिलीज करता येईल, तेवढं जास्त बेटर. अँड दॅट कॅन बी डन ओनली बाय द इंटरनल हिंज सपोर्ट. ओके, so it will transfer forces but not the moment. It will transfer forces. फोर्सेस ट्रान्सफर होऊ शकतात. तुम्ही इथं स्ट्रक्चर सेपरेट करू शकता, प्रत्येक स्ट्रक्चरचं इक्विलिब्रियम, फ्री बॉडी डायग्राम वेगळे काढू शकता आणि स्ट्रक्चर अनालाइज करू शकता, बट नॉट मोमेंट्स. ट्रान्सफर फोर्सेस बट नॉट मोमेंट्स. ओके, आता इंटरनल हिंज मध्ये 2 ते 3 प्रकारचे हिंज असतात. काही हिंज ह्या शिअर रिलीज करण्यासाठी वापरले जातात, काही मोमेंट, जसं मी आता सांगितलं. ह्या हिंजचा मेजर रोल आहे की टू रिलीज द मोमेंट, टू नल अँड व्हाईट द मोमेंट. आता पुढची एक सपोर्ट मी तुम्हाला सांगतो, शिअर हिंज. शेअर हिंज डेली तुम्ही शेअर हिंज बघता, डेली बघता, पण आपल्याला माहित नाही की याला शेअर हिंज म्हणतात. ओके, जस्ट एक एक्झाम्पल बघा. हा सपोर्ट आपण डेली बघतो, पण आपल्याला हेच माहिती नाहीये की याला शेअर हिंज म्हणतायत. मी एक एकदम लाईन डायग्राम इथे काढली आहे. ओके, हे स्ट्रक्चर कंटिन्युअस आहे असं कन्सिडर करा. हे अशा टाईपचं, या हा जो इन मिडल पोर्शन आहे बेसिकली हा तो शिअर हिंज. तुम्ही गाडीचे सस्पेन्शन बघितलेत का? गाडीचे सस्पेन्शन, गाडी तुम्ही चालवत असाल तर गाडीचे सस्पेन्शन, स्पीड ब्रेकर आलं तर अप डाऊन मोमेंट होते. ओके, अप डाऊन मोमेंट होताना, अप डाऊन मोमेंट का होतं बेसिकली?
जे काही सेल्फ वेट आहे तुमचं प्लस व्हेकलचं ते पूर्ण सस्पेन्शन वरती जातं. ओके, इनिशियली टू रिलीज द, जेवढं कमी होईल अप डाऊन मोशन, जेवढं कमी होईल तेवढं जास्त बेटर, तेवढं जास्त शेअर ऍब्झॉर्ब केलं जाणार त्या सस्पेन्शननी. बरोबर. सो जेवढं कमी तुमचं अप डाऊन मोशन होणार त्या केसमध्ये तेवढं शेअर जास्त ऍब्झॉर्ब केलं जातं ह्या सपोर्टनी. तर जेवढं तुम्ही याला पुश करणार तेवढा हा बिलो जाणार. सो मेजर रोल असतो शेअर इनचा टू ऍब्सॉर्ब द shear forces, to absorb the shear forces. So ideally it won't transfer shear. Ideally it won't transfer shear. So सगळे शेअर फोर्स इथं ऍब्झॉर्ब केले जातात, म्हणूनच त्याचं नाव आहे सस्पेन्शन सिस्टीम. जेवढा तुम्ही लोड लावणार तेवढं ते खाली जाणार आणि पुन्हा वरती येणार. सो व्हॉट एव्हर लोड यू अप्लाय इट विल गेट ऍब्सॉर्ब इन दॅट सपोर्ट. सो दॅट सपोर्ट इज कॉल्ड ॲज द शेअर हिंज. एक्झाम्पल आहे सस्पेन्शन सिस्टीम. सस्पेन्शन सिस्टीम. ओके, सगळे हॉरिझॉन्टल फोर्सेस इथे न्यूट्रलाइज केले जातील. जसं तुम्ही या स्ट्रक्चरचा यूज कराल त्या डिरेक्शनने सगळे फोर्सेस न्यूट्रलाइज केले जातील. हॉरिझॉन्टल म्हणजे या डिरेक्शनने. जर तुम्ही याचा व्हर्टिकल वापर केला सगळे हॉरिझॉन्टल व्हर्टिकल फोर्सेस न्यूट्रलाइज केले जातील. ओके, सो मेजर रोल ऑफ इंटरनल हिंज is to neutralize the forces, may be horizontal, may be vertical, it may be the moment. अजून एक आहे बाबा बघा, ट्रान्सवर्स हिंज. हे क्लिअर आहे सर्वांना? ट्रान्सवर्स हिंज. Hinge and internal hinge both are different. Transverse hinge. ओके, ट्रान्सवर्स हिंज म्हणजे काय? कधी कधी या टाईपचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. ऑल व्हर्टिकल फोर्सेस आर न्यूट्रलाइज हिअर. म्हणजे ऑलमोस्ट याच टाईपचा सपोर्ट या पद्धतीने. ऑल व्हर्टिकल फोर्सेस आर न्यूट्रलाइज हिअर. ओके, सो इट वोंट ट्रान्सफर एनी व्हर्टिकल फोर्सेस. तर एवढे मेजर टाइप्स ऑफ सपोर्ट्स आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आय होप काहीतरी ऍडिशन पडली असेल तुमच्या नॉलेजमध्ये, काहीतरी एखादी गोष्ट असेल जी तुम्हाला माहिती नव्हती ती या पहिल्या स्लाइड वरनं क्लिअर झाली. ओके, आता यानंतर दुसरा पॉइंट आहे टाइप्स ऑफ बीम्स. टाइप्स ऑफ बीम्स. चलो, फर्स्ट simply supported beam. Simply supported beams. काय असतं simply supported beams? Simply supported beam basically दोन सपोर्ट. One is hinge support, second one is roller support. Single span with two supports, one hinge, one roller becomes the simply supported beam. Second, propped cantilever. Prop cantilever. Prop cantilever म्हणजेच काय? One fixed support and second roller support. One fixed and one roller. Prop cantilever beam. Third, continuous. Third आहे continuous. Continuous म्हणजेच काय? जर स्ट्रक्चर वन कंटिन्युअस असेल एक किंवा जास्त सपोर्ट वर, if structure has at least two spans and if it is continuous over one or more than one support, that structure is called as a continuous structure. Okay, doesn't matter त्याला कुठल्या टाईपचे सपोर्ट्स आहेत. मी या ठिकाणी बघा दोन स्पॅनचं स्ट्रक्चर दाखवलंय, दोन रोलर सपोर्ट आहेत, एक हिंज सपोर्ट आहे. दोन कंडिशन फुलफिल झाल्यात. एक तर स्ट्रक्चर एका सपोर्ट वरनं कंटिन्युअस आहे मिडल वरनं आणि त्याला दोन स्पॅन आहेत. ही मिनिमम कंडिशन आहे. एवढं जर असेल तर दॅट स्ट्रक्चर कॅन बी कन्सिडर ॲज अ कंटिन्युअस स्ट्रक्चर. किती पण बीम्स असू द्यात, बाकी किती पण नंबर ऑफ सपोर्ट असू द्या त्यापेक्षा जास्त, दॅट विल ऑलवेज रिमेन्स अ कंटिन्युअस सपोर्ट. टाइप ऑफ लोडिंग. टाइप ऑफ
लोडिंग चलो फर्स्ट पॉइंट लोड पॉइंट लोड म्हणजेच काय बीम विथ पॉइंट लोड एक्झाम्पल काय काय आहेत पॉइंट लोडचे एक्झाम्पल फॅन तुम्ही फॅन बघताय प्रत्येकाच्या घरी फॅन आहेच आहे बरोबर फॅनचा जो लोड आहे स्लॅबवरती ऍक्ट होतोय तो लोड काय झाला पॉइंट लोड झाला बरोबर पॉइंट लोड अजून काय एक्झाम्पल्स आहेत व्हील लोड ओके पॉइंट लोड एक्सेट्रा याचे खूप सारे एक्झाम्पल्स तुम्ही देऊ शकता लार्ज स्केलला जर तुम्ही सॉइल कन्सिडर करत असाल तर लोड ऑफ कॉलम इट इज अ पॉइंट लोड ओके रिएक्शन बीम रिएक्शन इट इज अ पॉइंट लोड बीम कॉलम रिएक्शन इट इज अ पॉइंट लोड खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही पॉइंट लोड मध्ये कन्सिडर करू शकता सेकंड आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड त्याला म्हणतात युडीएल युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड ओके युडीएल चे एक्झाम्पल सांगू शकताय युडीएल the load is uniformly distributed over certain length युनिट काय असतं किलो न्यूटन पर मीटर व्हेरी इम्पॉर्टंट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड किलो न्यूटन पर मीटर ओके याचे एक्झाम्पल्स काय काय आहेत युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोडचे एक्झाम्पल्स सल्फेट ऑफ स्ट्रक्चर सल्फेट ऑफ बीम सल्फेट अजून काय काय एक्झाम्पल आहेत जे आठवतील ते सांगा विंड लोड एखाद्या स्ट्रक्चरवरती जर विंड लोड ऍक्ट होत असेल तो युनिफॉर्मलीच ऍक्ट होतो ना एक जर तुम्ही लेवल कन्सिडर केली एक फ्लोअर विंड स्पीड काय एक एक फुटने चेंज होत नाही बरोबर सो विंड लोड असेल किंवा सल्फेट असेल तुमचे सगळे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड मध्ये येऊ शकतात ओके विंड लोड ऍक्च्युअली स्ट्रक्चरवरती कशा पद्धतीने ऍक्ट होतो कुठलंही स्ट्रक्चर असेल बॉटम सपोर्ट फिक्स सपोर्ट जर तुम्ही दाखवले विंड लोड ऑलवेज ऍक्टिंग युनिफॉर्मली एका पर्टिक्युलर फ्लोअरला जर विंड आयएस कोड क्लॉजच्या जर बाहेर गेलं ते हाईटच्या बाहेर जर गेलं तर विंड स्पीड व्हॅरी होऊ शकतो पण जी काय हाईट रेंज दिली आयएस कोडने त्या हाईट मध्ये असेल तर इट कॅन बी कन्सिडर ॲज अ युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड चला पॉइंट लोड डन युडीएल डन थर्ड युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड सांगताय यूएल चे एक्झाम्पल्स काय काय आहेत युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड यूएल चे एक्झाम्पल्स फर्स्ट ऑफ ऑल यूएल कुठे जनरली आपण बघतो यूएल कुठलंही स्ट्रक्चर कन्सिडर करा युनिफॉर्म व्हेरिएशन जर होत असेल लोड मध्ये दॅट कॅन बी यूव्हीएल मॅक्झिमम इंटेन्सिटी डब्ल्यू किलोन्यूटन पर मीटर आणि इथं असते 0 बरं काय काय एक्झाम्पल्स आहेत यूएल चे एक्झाम्पल्स काय काय डॅम सर्वांनी बघितलेला आहे बरोबर मी जनरली सिव्हिल इंजिनिअरिंगचेच एक्झाम्पल्स देतो डॅम सर्वांनी बघितलेला आहे डॅमच्या एका साईडला वॉटर असतं बरोबर दुसऱ्या साईडला स्पिलवे वगैरे कॅनल मध्ये वॉटर एक्झिट होतं ज्या साईडला वॉटर असतं वॉटर डेप्थ ही खूप असते जनरली रेनी सीझन मध्ये बरोबर वॉटर प्रेशर कशा पद्धतीने डॅमच्या वॉलवरती ऍक्ट होतो वॉटर प्रेशर जनरली आरसीसी मध्ये आपण याला डिटेलमध्ये घेणारच आहोत किंवा तुम्ही रिटेनिंग वॉल बघितली असेल सोसायटीच्या साईडने जिथं बेसमेंटला पार्किंग लेवल्स केलेले असतात साईडला रिटेनिंग वॉल असते विच इज डिझाईन ऑर कन्स्ट्रक्टेड टू रिटेन द सॉइल ऑन द अदर साइड रिटेनिंग वॉल टू रिटेन द सॉइल बरोबर तर सॉइल प्रेशर कशा पद्धतीने ऍक्ट करतो रिटेनिंग वॉल वरती ही जर रिटेनिंग वॉल असेल ओके इकडे जर सॉइल असेल ही सॉइल आहे तर हा सॉइल प्रेशर कसा ऍक्ट करतो रिटेनिंग वॉल वरती बेसिकली ट्रायंग्युलर व्हेरिएशन
ट्रायंगुलर व्हेरिएशन. ओके, ट्रायंगुलर व्हेरिएशन, कारण इथं सॉइल प्रेशर 0 येणार आणि इथं येणार मॅक्झिमम. ओके, इन डिटेल आपण आरसीसी मध्ये वगैरे घेणार आहोत. आत्ताच व्हॅल्यू देऊन उपयोग नाही, तुम्हाला तेव्हाच ते एकदम क्लिअर येईल. त्याचा सॉइल प्रेशर कोएफिशियंट असतं, ऍक्टिव्ह प्रेशर आहे का पॅसिव्ह प्रेशर, त्याच्यानुसार डेन्सिटी, हाईट आणि त्याचं प्रोडक्ट घेऊन एरिया कॅल्क्युलेट करून आपल्याला फायनली मॅक्झिमम प्रेशर कॅल्क्युलेट करायचा असतो. ओके, आले लक्षात? पॉइंट लोड, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. नेक्स्ट ट्रॅपेझॉइडल लोड. लास्ट एक लोड घेऊयात आपण, हा ट्रॅपेझॉइडल लोड, फोर्थ. ट्रॅपेझॉइडल लोड कशा पद्धतीने ऍक्ट करतो स्ट्रक्चर वरती? इन ट्रॅपेझॉइडल फॉर्म ओनली. इंटेन्सिटी वेगवेगळे असतात दोन्ही ठिकाणी. ओके, बरं, ट्रॅपेझॉइडल लोडचे एक्झाम्पल्स काय काय आहेत? एक्झाम्पल्स मी जे मागाशी एक्झाम्पल दिलं ना रिटेनिंग वॉलचं, कधी कधी रिटेनिंग वॉल तुम्हाला अशा पद्धतीने प्लेस करायची असते. ही जर रिटेनिंग वॉल असेल, जस्ट फॉर एक्झाम्पल, आय विल गो मोर आयडियलिस्टिक. सॉइल जर इन्क्लाइन असेल, विथ सरचार्ज असेल किंवा एक्सटर्नल लोड असेल, बेटर वे, ही जर तुमची सॉइल लेवल असेल, ग्राउंड लेवल असेल, याच्यावरती ऑलरेडी एक्झिस्टिंग लोड ऍक्ट होत असेल W किलोन्यूटन पर मीटरचा, तर प्रेशर कशा पद्धतीने ऍक्ट होणार? रिटेनिंग वॉलची 0 पासून नाही सुरू होणार, तो काहीतरी अमाऊंट टॉपला ऑलरेडी असते आणि तिथून तो सुरू होणार. हा झाला तुमचा ट्रॅपेझॉइडल लोड. ओके, त्याला नाव द्या रिटेनिंग वॉल विथ सरचार्ज. रिटेनिंग वॉल विथ सरचार्ज. याचा अजून एक एक्झाम्पल आहे, 2A स्लॅब. कुणाला माहिती आहे 2A स्लॅब? जेव्हा लोड डिस्ट्रीब्युशन दोन्ही साईडला होतं, शॉर्टर साइड आणि लॉंगर साईडला. ओके, बेस्ड ऑन द रिइन्फोर्समेंट प्लेसमेंट अँड डायमेन्शन. ओके, जनरली 2A स्लॅब जो असतो, लेटेस्ट से हा तुमचा 2A स्लॅब आहे, शॉर्टर साइड अँड लॉंगर साइड. ओके, हा एवढा लोड या बीम वरती जातो, इकडचा एवढा लोड या बीम वरती जातो, अँड वाईस वर्सा. ओके, सो हे जे काय डिस्पर्शन असतं ते असतं 45 डिग्री. 2A स्लॅब आपण कधी म्हणतो? Ly बाय Lx लेस दॅन ऑर इक्वल टू 2. Ly Lx 2A स्लॅब. जस्ट एक्झाम्पल दिले, आपलं डिटेल होणारच आहे. सो ट्रॅपेझॉइडल लोड जनरली रिटेनिंग वॉल विथ सरचार्ज आणि 2A स्लॅब या दोन केस मध्ये आपण इझिली बघू शकतो. ओके, अजून एक टाइप ऑफ लोड जनरली आपल्याला बघायला मिळतो, तो आहे कपल. कपल म्हणजे बेसिकली काय? जेव्हा दोन इक्वल अँड ऑपोजिट फोर्सेस ऍक्ट होतात एखाद्या स्ट्रक्चर वरती ऑफ सेम मॅग्निट्यूड, विच आर सेपरेटेड बाय एनी डिस्टन्स, they are supposed to form a couple. They are supposed to form a couple. जर याचं मॅग्निट्यूड तुम्हाला सिंगल फोर्स मध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर इट विल डेव्हलप अ रोटेटिंग इफेक्ट. तुम्ही पी मुळे काय होतं एखाद्या स्ट्रक्चर वरती डेव्हलप, बघा सिंपल आहे. मी एखादा बीम तुम्हाला दिला, या बीम वरती इथे एक पी फोर्स ऍक्ट होतोय आणि इथे एक पी फोर्स ऍक्ट होतोय. इथे L/2 आहे, इथे L/2 आहे. बीमला कुठलेही सपोर्ट असू द्या, डझंट मॅटर. हा जो पॉइंट सी असेल, मग आता तसं अनालिसिस करायला जरा डिफिकल्ट वाटतंय, हो ना? तर सी वरती एक्झॅक्टली फोर्स कन्सिडर करायचा किती, टॉपचा पी या की बॉटमचा पी, नेमकं किती फोर्स कन्सिडर करायचा? सो हे जे काय मॉडेल दाखवलंय ना मी, दिस सिस्टीम इज कॉल्ड एज द बेसिकली कपल.
याला तुम्हाला पहिलं सिंगल फोर्स मध्ये कन्वर्ट करायला लागतं, सिंगल फोर्स किंवा मोमेंट. तर याचा रिझल्टंट इफेक्ट असतो मोमेंट इज इक्वल टू पी इंटू दोन्ही फोर्स मधलं डिस्टन्स, पी इंटू डी. सिमिलरली या ठिकाणी जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं झालं, एमसी इज इक्वल टू याचा इफेक्ट, ओके, पी इंटू किती डिस्टन्स आहे दोन्ही मध्ये, L/2 प्लस L/2 एल. दॅट्स इट. सो हा फायनल इफेक्ट फक्त या पॉइंटला कन्सिडर करून टाका, बाकीची सगळी सिस्टीम स्क्रॅच करून टाका जी काही इनिशियली दिलेली आहे, आणि मग तुम्ही बीम अनालाइज करा, तुम्हाला उत्तर पुढचं मिळून जाईल. ओके, क्लिअर इथपर्यंत? ओके, डन. काही डाऊट इथपर्यंत कुणाला? इथपर्यंत काही डाऊट? लिहून घ्या, ज्यांचं राहिलं असेल त्यांनी पटकन लिहून घ्या. ठीक आहे, चलो नेक्स्ट. बेसिक, आय होप सर्वांचं आता बेसिक क्लिअर झालंय. आपण इक्विलिब्रियम इक्वेशन पासून सुरू केलंय, सपोर्ट्स बघितलेत, लोडिंग बघितलेत, डिफरंट टाइप्स ऑफ बीम बघितलेत. आता आपण जाऊयात ऍक्च्युअल एसएफडी बीएमडी ला. लेट अस स्टार्ट विथ एसएफडी. ते 45 मिनिट्स आपण फक्त बेसिक अंडरस्टँडिंग साठी घेतलेत, बट इट इज वर्थ. जर बेसिकच आपल्याला थोडंसं कन्फ्युजन असती, सर्वांचं हे क्लिअर होतं, नो डाऊट. पण काय असताना जो एक कॉन्फिडन्स आपल्याला हवा असतो डायरेक्टली एसएफडी बीएमडी ला जम्प करण्याच्या अगोदर, जो काही कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे, त्यासाठी बेसिक पासून सुरू करणं गरजेचं आहे. ओके, चलो. एसएफडी. So what is the meaning of SFD? Shear force diagram. What is shear force diagram? सांगते काय shear force diagram? सी, कुठलाही जर तुम्ही एखादा बीम ड्रॉ केला, खूप सारे टाईपचे लोड्स त्याच्यावरती ऍक्ट होतात. ओके, बरं, हे जे काही लोड्स ऍक्ट होतात त्याचा या बीम वरती काय इफेक्ट होतो? बीम त्याला रजिस्ट करणार ना. बीम रजिस्ट दोन प्रकारे करणार आहे. बीम वरती दोन प्रकारचे रिएक्शन डेव्हलप होणार. पहिले शिअर फोर्स डेव्हलप होणार आणि दुसरं डेव्हलप होणार बेंडिंग मोमेंट. शिअर फोर्स नावातच आहे, शिअर. सो इट इज ऑलवेज टँजेन्शियल टू द क्रॉस सेक्शन ऑफ बीम. रिमेंबर इट, शिअर फोर्स ऑलवेज टँजेन्शियल टू द क्रॉस सेक्शन ऑफ द बीम. मग शिअर फोर्स डायग्राम काय दाखवते? शिअर फोर्स डायग्राम शोज द व्हेरिएशन ऑफ शिअर फोर्स along the length of the beam. Variation of shear force along the length of beam. Write down. A diagram showing variation of, तुम्ही शिअर फोर्स म्हणा किंवा ट्रान्सवर्स लोडिंग म्हणा, एकच येणार. व्हेरिएशन ऑफ ट्रान्सवर्स लोड, ट्रान्सवर्स लोडिंग along the length of the beam, along the length of beam is called SFD. It's called SFD. Done? Clear? चलो, बीएमडी म्हणजे काय? सेम पद्धतीने आपण पॅरललीच बघणार आहोत दोन्ही पण. बीएमडी म्हणजेच काय? डायग्राम शोइंग व्हेरिएशन ऑफ बेंडिंग मोमेंट along the length of beam. A diagram. No one will ask you definition. डेफिनेशन कुणीही विचारणार नाहीये, हे फक्त अंडरस्टँडिंग साठी आपण लिहून घेतोय. शोइंग व्हेरिएशन ऑफ बेंडिंग मोमेंट along the length of the beam. कळालं? दोन्ही डायग्रामचा अर्थ, एक डायग्राम पूर्ण शिअर फोर्सचं व्हेरिएशन दाखवते, दुसरी डायग्राम पूर्ण बेंडिंग मोमेंटचं व्हेरिएशन दाखवते. ओके, आता मी तर रॅन्डमली विचारलंय, कॅल्क्युलेट शिअर फोर्स ऍट अ डिस्टन्स ऑफ सो अँड सो मीटर फ्रॉम एक्स सपोर्ट.
त्याचा अर्थ काय? ओके, सर्वात इम्पॉर्टंट आहे शिअर फोर्स ऍट अ सेक्शन आणि बेंडिंग मोमेंट ऍट अ सेक्शन. ओके, हे सगळे पॉइंट तुम्हाला आता एसएफडी ड्रॉ करायला लागतील, बीएमडी ड्रॉ करायला लागतील. शिअर फोर्स ऍट अ सेक्शन म्हणजे काय? ओके, कन्सिडर अ बीम रॅन्डमली. ड्रॉ नाही केलं तरी चालेल. कॅल्क्युलेट शिअर फोर्स ऍट सेक्शन एक्स एक्स मी जर म्हटलं तर तुमच्यावर आहे, तुम्ही आयदर लेफ्ट साइड कन्सिडर करा किंवा राईट हँड साइड कन्सिडर करा. एक्स एक्स ला मला काय पाहिजे? टोटल शिअर फोर्सची ऍडिशन पाहिजे. जेव्हा शिअर फोर्स ऍट एक्स एक्स विचारलंय तेव्हा तुम्ही या पॉइंटला टोटल शिअर फोर्स कॅल्क्युलेट करणं अपेक्षित आहे. आयदर लेफ्ट हँड साइड कन्सिडर करा किंवा राईट हँड साइड कन्सिडर करा, कुठलीही साइड कन्सिडर करा, बट फॉलो द साइन कन्व्हेन्शन राईटली while considering the direction. Okay, so the meaning of shear force at a section is the algebraic sum of shear force किंवा द अल्जेब्रिक सम ऑफ फोर्सेस घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. कुठले फोर्सेस येणार? इन डिटेल वर्टिकल. द अल्जेब्रिक सम ऑफ फोर्सेस, वर्टिकल फोर्सेस किंवा ट्रान्सफोर फोर्सेस either to the left side or right of the section, either to the left or right of the section. क्लियर आहे का आता? अल्जेब्रिक सम यूज करा वर्ड अल्जेब्रिक, त्यामुळेच आपल्याला साइन कन्व्हेन्शन या ठिकाणी इम्पॉर्टंट आहेत. सो साइन कन्व्हेन्शन लाईफ टाइम दिलेले साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवा, हे तुमचा पिछा सोडणार नाहीये. शिअर फोर्स डायग्राम, बेंडिंग मोमेंट डायग्राम कधीच पिछा सोडत नाही सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये. सो जे काही साइन कन्व्हेन्शन आपण शिकतोय व्यवस्थित लक्षात ठेवा. साइन कन्व्हेन्शन फार डिफिकल्ट नाहीये मित्रांनो, खूप सोपा आहे. लॉजिक इम्पॉर्टंट आहे, साइन कन्व्हेन्शन इम्पॉर्टंट आहे. साइन कन्व्हेन्शन साठी मी जरा दोन फोर्सेस दाखवतो इथे फक्त. ओके, एक सेक्शन मी या ठिकाणी घेतलाय, हा जो काय मध्ये दाखवलाय ना हा सेक्शन आहे. ओके, तर साइन कन्व्हेन्शन कसे लक्षात ठेवायचे? जर तुम्हाला या सेक्शनला जर शिअर फोर्स काढायचा एक्स एक्स ला, मी म्हंटल ना तुम्ही लेफ्ट हँड साइड घ्या किंवा राईट हँड साइड घ्या, कुठलीही चालेल, कुठलीही साइड चालेल. ओके, तर लेटेस्ट से माझ्या दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये फोर्स असा आहे, राईट साइडला अपवर्ड आहे, तर तुम्ही त्याला निगेटिव्ह घेणार की पॉझिटिव्ह घेणार? तुम्ही जर त्याला निगेटिव्ह घेतला तर त्याच्यावरचा पॉझिटिव्ह येणार, हा निगेटिव्ह घेतला तर हा पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह घेतला तर हा निगेटिव्ह, असं ते चक्र आहे. ओके, तर बेस्ट मी सांगतो राईट अपवर्ड निगेटिव्ह, राईट अपवर्ड निगेटिव्ह, हा निगेटिव्ह घेतल्यामुळे राईट डाऊनवर्ड पॉझिटिव्ह होणार, राईट अपवर्ड निगेटिव्ह, बरोबर. तर लेफ्ट अपवर्ड काय येणार? पॉझिटिव्ह, बरोबर का? राईट अपवर्ड निगेटिव्ह घेतल्यामुळे लेफ्ट अपवर्ड काय येणार? पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह आल्यामुळे हा निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. लक्षात येते? हा निगेटिव्ह आल्यामुळे हा पॉझिटिव्ह आहे, राईट डाऊनवर्ड पॉझिटिव्ह, लेफ्ट डाऊनवर्ड निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. लक्षात कसं ठेवायचं? राईट अपवर्ड निगेटिव्ह रन, राईट अपवर्ड निगेटिव्ह, हा फक्त रन वर्ड लक्षात ठेवा, तुम्हाला एसएफडी चे सगळे साइन कन्व्हेन्शन लक्षात राहतील. ओके, राईट अपवर्ड निगेटिव्ह म्हणजेच रन, राईट अपवर्ड निगेटिव्ह. बरं, एसएफडी ड्रॉ करताना मोमेंटचा कदापिही संबंध येत नाही, म्हणजे एखाद्या स्ट्रक्चर मध्ये कॉन्सन्ट्रेटेड मोमेंट्स जर असतील तर ते स्ट्रेट अवे इग्नोर करा. ओके, सो while drawing SFD, while drawing SFD, while drawing SFD,
concentrated moments should not be considered. Should not be considered. Okay. एसएफडी ड्रॉ करताना मोमेंट्सला टच पण करू नका. प्रॉब्लेम मध्ये किती पण मोमेंट्स देऊ द्यात, मोमेंट लक्षात घ्यायचे नाहीत. हे झालं एखाद्या सेक्शनला काढलेलं मोमेंट फोर्स. आता आपण घेऊयात बेंडिंग मोमेंट ऍट अ सेक्शन. बेंडिंग मोमेंट ऍट अ सेक्शन. हेच लॉजिक तुम्हाला बेंडिंग मोमेंट डायग्राम आणि एसएफडी ड्रॉ करताना लागणार आहे. ओके. डन. चलो, बेंडिंग मोमेंट ऍट अ सेक्शन म्हणजेच काय? द अल्जेब्रिक सम ऑफ बेंडिंग मोमेंट ऍट अ सेक्शन. कुठून कुठपर्यंत? either from the left or right. कुठली एक साइड कन्सिडर करा, either from the left or right of the section. Okay. Sign conventions. साइन कन्व्हेन्शन साठी एक सिंपल बीम ड्रॉ करा अगोदर. सिंपल बीम ड्रॉ करा. लेटेस्ट से या बीम वरती मी 4 रिएक्शन्स दाखवतोय. आता 4 फोर्सेस दाखवतोय. हे 4 फोर्सेस आपण या ठिकाणी दाखवलेले आहेत. ओके. आता मला सांगा, जे काही व्हर्टिकल अपवर्ड फोर्सेस इथं आपण दाखवले त्याच्यामुळे बीमचा डिफ्लेक्टेड शेप कसा होणार आहे? जे व्हर्टिकल अपवर्ड फोर्सेस दाखवले त्यामुळे बीमचा डिफ्लेक्टेड शेप कसा होणार आहे? इट विल डिफ्लेक्ट इन व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शन. लेट अस से सेंटर आहे, असं डिफ्लेक्शन होणार. बरोबर. आणि जे काही डाऊनवर्ड फोर्सेस मी दाखवले त्यामुळे बीमचं डिफ्लेक्शन कसं होणार आहे? इट विल डिफ्लेक्ट बीम इन द डाऊनवर्ड डिरेक्शन. बरोबर का? अपवर्ड फोर्सेसने बीमचं डिफ्लेक्शन वरती जाणार आहे, डाऊनवर्ड फोर्सेसने बीमचं डिफ्लेक्शन खाली जाणार आहे. बरोबर. आता लक्षात कसं ठेवायचं, कुठला मोमेंट पॉझिटिव्ह घ्यायचा, कुठला निगेटिव्ह घ्यायचा? लक्षात ठेवायचं कसं? तुम्ही बीएमडी ड्रॉ करताय. सो बीएमडी ड्रॉ करताना 2 इम्पॉर्टंट कन्सेप्ट याच्यामध्ये आहेत, सॅगिंग आणि हॉगिंग. आणि सॅगिंग आणि हॉगिंग कसं असतं यामध्ये? सी, बऱ्याच ऑलमोस्ट सगळ्यांना आपल्याला व्हॉट्सअपच्या स्माइली माहिती आहेत. व्हॉट्सअपच्या स्माइली सगळ्यांना माहिती आहेत. बरोबर. स्माइलिंग इमोजी कसा आहे? स्माइली इमोजी कसा आहे व्हॉट्सअप मध्ये? माझा मे बी एवढा चांगला येणार नाही. ओके. असा आहे. बरोबर. थोडासा स्माइल करतोय. बरोबर. तुम्ही चांगला काढू शकता याला. बरोबर. हा झाला स्माइलिंग इमोजी. स्माइलिंग मोमेंट्स म्हणजे पॉझिटिव्ह मोमेंट्स. हा जो काही शेप असतो हा असतो सॅगिंग मोमेंट. हा झाला तुमचा सॅगिंग, म्हणजे हा झाला तुमचा पॉझिटिव्ह मोमेंट. हा झाला तुमचा पॉझिटिव्ह मोमेंट. हॉगिंग म्हणजेच काय येणार? क्राईंग, नाराजी. बरोबर. असा इमोजी तुम्हाला माहिती असेल. बरोबर. ते झालं तुमचं हॉगिंग मोमेंट. हॉगिंग मोमेंट म्हणजेच निगेटिव्ह मोमेंट. ओके. सो मग अशा जर बीमचा शेप होत असेल, हॉगिंग मोमेंट होत असेल, जे निगेटिव्ह तुम्ही घेणार आहे, किंवा असा जो बीमचा स्माइलिंग शेप होतोय, सॅगिंग शेप होतोय, त्याला तुम्ही पॉझिटिव्ह घेताय, तर कुठल्या फोर्समुळे सॅगिंग मोमेंट होणार आहे, कुठल्या फोर्समुळे हॉगिंग मोमेंट होणार आहे? आता हे बट ऑब्वियस आहे. बरोबर. अपवर्ड आहे. अपवर्ड काय क्रिएट करणार? पॉझिटिव्ह. इथला
पॉझिटिव्ह. ओके, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे याच्यामुळं कुठला मोमेंट क्रिएट होणार आहे, अशा डिरेक्शनने, याच्यामुळं अशा पद्धतीने, बरोबर की नाही. तर हे झालं तुमचं पॉझिटिव्ह मोमेंट, हे झालं पॉझिटिव्ह. हे मी बीएमडी ड्रॉ करताना सांगतोय. ओके, नॉट बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन, ते वेगळा पार्ट आहे. हे फक्त डायग्राम्स ड्रॉ करताना. बरं, आता हे डाऊनवर्ड काय सांगताय, असं मोमेंट क्रिएट करेल, हे असं क्रिएट करेल, बरोबर. त्याने शेप कुठला तयार होतोय, निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजेच सॅगिंग. क्लिअर आहे, निगेटिव्ह निगेटिव्ह सॅगिंग. बघा बरं, क्लिअर झालंय का सर्वांना हे. खूप इम्पॉर्टंट स्लाइड आहे ही, खूप इम्पॉर्टंट स्लाइड आहे. विदाउट दिस साइन कन्व्हेन्शन्स इट इज नॉट पॉसिबल टू गो अहेड. सर्वात सिंपल लक्षात ठेवायचं, स्माइलिंग आणि क्राईंग. स्माइलिंग मोमेंट, क्राईंग मोमेंट. स्माइलिंग पॉझिटिव्ह, क्राईंग निगेटिव्ह. तरच तुम्हाला बेंडिंग मोमेंट डायग्रामचा शेप ठरवता येईल, हा ऍक्सिसच्या वरती दाखवायचा की खाली दाखवायचा. येस, झालं का. हे झालं एसएफडी आणि बीएमडी ड्रॉ करताना. रिएक्शन कॅल्क्युलेट करताना क्लॉकवाईज पॉझिटिव्ह ठेवा, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह ठेवा. म्हणजेच काय, फॉर रिएक्शन्स for reactions use clockwise moment, positive, anti-clockwise moment, हे मी सांगितलंय, पण तुम्ही हे साइन कन्व्हेन्शन रिव्हर्स केले तरी चालतात. लाईफ लॉंग लक्षात कुठली एकच गोष्ट ठेवा, तुम्हाला क्लॉकवाईज पॉझिटिव्ह घ्यायचंय की अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह घ्यायचंय, कुठली एक गोष्ट थ्रूआउट लक्षात ठेवा, कन्फ्युजन होणार नाही. ओके. एक सिंपल एक एक्झाम्पल देतो आपण, त्याची बीएमडी ड्रॉ करून बघूयात. तुम्ही ट्राय करा सुरुवातीला, बघूयात किती मुलांना जमते. कॅन्टिलिव्हर बीम आहे, कॅन्टिलिव्हर बीम विथ पॉइंट मोमेंट ऍट कॅन्टिलिव्हर एंड. बी ला पॉइंट मोमेंट दिले. ड्रॉ करा एसएफडी अँड बीएमडी. ड्रॉ एसएफडी अँड बीएमडी. ड्रॉ एसएफडी अँड बीएमडी. जनरली एसएफडी अँड बीएमडी वन ओव्हर द बिलो आले पाहिजेत, एका खाली एक. वन बिलो द अदर आले पाहिजेत, एका खाली एकच आले पाहिजेत. एक्झाम मध्ये तुमचा टाइम वाचेल. पहिला ऍक्सिस काढून घ्या, एक एक तुम्ही सुरू केलं तरी चालेल. एसएफडी म्हणजे चला, एसएफडी कशी काढणार. पहिलं रिएक्शन्स येतील का या बीम वरती काही. देर इज नो लोडिंग ऍट ऑल. लोडिंगच नाहीये, फक्त मोमेंट येते. समेशन ऑफ फोर्सेस इन वाय डायरेक्शन शुड बी इक्वल टू 0. फक्त एकच रिएक्शन आहे पॉइंट ए ला, बरोबर. इथं फक्त एक रिएक्शन आहे व्ही, विच इज इक्वल टू 0, कारण बीम वरती लोडिंगच नाहीये. तर ही तुमची ऍज इट इज एसएफडी झाली, ब्लँक. एसएफडी पूर्ण ब्लँक येणार. आता बीएमडी. पूर्ण बीएमडी. बीएमडी ड्रॉ करताना कुठली एक साइड सुरुवातीला कन्सिडर करा. लेट अस स्टार्ट फ्रॉम पॉइंट बी, जो सिंपल येतो. तुम्हाला इथे ऍक्च्युअली रिएक्शन्स पण कॅल्क्युलेट करायची गरज नाहीये, तुम्ही विदाउट रिएक्शन कॅल्क्युलेट करता बीएमडी ड्रॉ करू शकता. बी पासून सुरू व्हा. ओके, आपले साइन कन्व्हेन्शन काय सांगतात. स्माइलिंग पॉझिटिव्ह, क्राईंग निगेटिव्ह. फक्त हे लक्षात ठेवलं तुम्ही तरी चालेल. स्माइलिंग पॉझिटिव्ह, क्राईंग निगेटिव्ह.
म्हणजे राईट हँड साइडचा पार्ट डाऊनवर्ड होत असेल तर निगेटिव्ह. किती आहे? कॉन्सन्ट्रेटेड मुवमेंट म्हणजेच व्हर्टिकल जम्प इन द बीएमडी. याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड मुवमेंट किती आहे? यम. म्हणजे यम ची व्हर्टिकल जम्प बीएमडी मध्ये आली पाहिजे निगेटिव्ह साईडला. चला, टेक अ मोमेंट ऍट सेक्शन. एकच आहे यम, म्हणजे सेंटर पर्यंत ते कॉन्स्टंट आहे. इथपर्यंत ते कॉन्स्टंटच आहे मोमेंट. देर इज नो चेंज इन मोमेंट ओव्हर द एंटायर स्पॅन ऑफ द स्ट्रक्चर. मोमेंट यम ऍज इट इज आहे. सपोर्ट ए ला तर क्लोज करून टाका. सपोर्ट ए ला इक्वल अँड ऑपोजिट तुमचं यम येणं अपेक्षित आहे, इक्विलिब्रियम. बरोबर. हे झाली तुमची बीएमडी. काही काही बीएमडी एवढे सोपे असतात ड्रॉ करणं. अजून एक आपण प्रॉब्लेम घेऊ. ड्रॉ एसएफडी अँड बीएमडी. ड्रॉ एसएफडी अँड बीएमडी. इथं रोलर स्ट्रक्चर आहे आणि सेकंड आहे हिंज सपोर्ट. रोलर अँड हिंज सपोर्ट. इथं मोमेंट आहे यम, इथं मोमेंट आहे यम, स्पॅन आहे एल. ड्रॉ एसएफडी अँड बीएमडी. ड्रॉ एसएफडी अँड बीएमडी. चला आता ट्राय करा. पहिलं मला रिॲक्शन सांगा. तर हा जर पॉइंट ए असेल, हा जर बी असेल, ए ला रिॲक्शन आहे लेटर से आर ए, बी ला रिॲक्शन आहे आर बी. रिॲक्शन तुम्ही कॅल्क्युलेट करून बघू शकता. समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0, इक्विलिब्रियम इक्वेशन. एफ वाय इज इक्वल टू 0 म्हणजेच आर ए प्लस आर बी. व्हर्टिकल लोडिंग आहे का काही? 0 लोडिंग आहे. सो आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 0. तिसरं इक्विलिब्रियम इक्वेशन. समेशन एफ एक्स तर आपण अप्लाय करू शकत नाही कारण एक्स डिरेक्शनला लोडिंग नाहीये. समेशन ऑफ मोमेंट ऍट ए इज इक्वल टू 0. रिॲक्शन्स कॅल्क्युलेट करताना क्लॉकवाईज पॉझिटिव्ह घ्या, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह घ्या. ओके. चला, समेशन ऑफ मोमेंट ऍट ए इज इक्वल टू 0. सो सांगा यम, पहिलं पॉइंट ए चं मोमेंट मायनस हे यम, आरबी मायनस आरबी इंटू एल इज इक्वल टू 0. काय झालंय? आरबी 0 आहे म्हणजेच आर ए पण 0, कारण आर ए प्लस आरबी इज इक्वल टू 0 आहे. रिॲक्शन्स काय आल्या? 0. बरोबर. रिॲक्शन्स आल्या 0. चलो आता एसएफडी. एवढे डिटेल करायची गरज नव्हती ऍक्च्युली. बाय ऑब्झर्वेशनच आपल्याला कळतंय की रिएक्शन 0 येतात, पण ठीक आहे, चालेल. आलं आर ए आरबी 0 आलं. आर ए आरबी 0 आल्यानंतर म्हणजे बीम वरती काही लोडिंगच नाहीये. आर ए 0 आरबी 0. मी एक सेंटेन्स दिलंय, while drawing SFD concentrated movements should not be considered. बरोबर. तर हे यम आणि यम बघायचेच नाही तुम्ही एसएफडी ड्रॉ करताना, म्हणजे तुमची ही एसएफडी ऍज इट इज असते. ही झाली आपली एसएफडी. चलो बीएमडी. सांगा कुठल्याही एका एंडने सुरू करा. लेट अस स्टार्ट विथ पॉइंट बी. बी पासून सुरू करा. चला, साइन कन्व्हेन्शन्स काय आहेत आपले? स्माइलिंग आणि क्राईंग. स्माइलिंग आणि क्राईंग, सॅगिंग आणि हॉगिंग. हे मोमेंटची डिरेक्शन कशी आहे? स्माइलिंग मध्ये येते, म्हणजे पॉझिटिव्ह. किती मॅग्निट्यूड? यम. इथून तर इथपर्यंत मुवमेंटच नाही कुठं बीम वरती, तो कॉन्स्टंट राहणार, पॉझिटिव्ह. इथं व्हर्टिकल जम्प ऑफ यम. जिथं कॉन्सन्ट्रेटेड मुवमेंट येणार तिथं व्हर्टिकल जम्प येणार बीएमडी मध्ये, एवढं लक्षात घ्या. ओके. सो यम यम हे झालं तुमचं बीएमडी. बघा बरं, दोन्ही डायग्राम लोडिंग वेगळं आहे पण एसएफडी बीएमडी सेमच आल्यात. लोडिंग जरी वेगळं असलं तरी एसएफडी बीएमडी सेमच आल्यात. जेव्हा अशी डायग्राम तुम्हाला बघायला मिळते ना, तिला म्हणतात प्युअर बेंडिंग. म्हणजेच काय? वेन शिअर फोर्स इज 0 आणि एंटायर डायग्राम वरती मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट ऍक्ट होत असेल, प्युअर बेंडिंग. हा काय सीन आहे प्युअर बेंडिंग म्हणजे? वेन
शिअर फोर्स इज 0 आणि बेंडिंग मोमेंट मॅक्झिमम ओव्हर द एंटायर स्पॅन. ओव्हर दी एंटायर स्पॅन. ते झालं तुमचं प्युअर बेंडिंग. 1 मार्क ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. ओके, एक मिनिट. डन. आपण अजून 1-2 न्यूमेरिकल घेऊयात. तुमच्या लक्षात येऊन जाईल की बेंडिंग मोमेंट ड्रॉ अजून वेगळ्या कशा पद्धतीने करतात लोडिंग चेंज झालं तर. सिम्पली सपोर्टेड बीम दिलाय, कॉन्सन्ट्रेटेड मोमेंट दिलाय ऍट पॉइंट ए, पॉइंट बी ला काहीच नाहीये. ड्रॉ एसएफडी अँड बीएमडी. ड्रॉ एसएफडी अँड बीएमडी. ड्रॉ एसएफडी अँड बीएमडी. ड्रॉ एसएफडी अँड बीएमडी. करताय ट्राय. एसएफडी बीएमडी ड्रॉ करण्याच्या अगोदर तुम्हाला रिॲक्शन्स कॅल्क्युलेट करायला लागतील. आर ए आर बी summation of fy is equal to 0. So RA plus RB is equal to 0. बरोबर ना. समेशन ऑफ मोमेंट ऍट ए इज इक्वल टू 0. कुठलाही एक पॉइंट घ्या मोमेंट सेंटर, कुठलाही एक पॉइंट तुम्ही घेऊ शकता. समेशन मोमेंट ऍट ए इज इक्वल टू 0 मी कन्सिडर केलाय. सो यम, हा यम का घेतला मी पॉझिटिव्ह, कारण क्लॉकवाईज आहे. बरोबर. सो यम आर ए मुळे काही मुवमेंट होणार नाही, मायनस RB into L is equal to 0. So RB is equal to positive M by L. RB जर M by L असेल तर RA काय आला, मायनस M by L. हा M by L, हा डाऊनवर्ड आहे M by L. चला एसएफडी काढून घ्या. एसएफडी काढताना कॉन्सन्ट्रेटेड मोमेंट्स शुड बी इग्नोर्ड, राईट. तर RB इज इक्वल टू M by L आहे. कुठल्याही एका साइडने कन्सिडर करा. शेअर फोर्स ऍट ए सेक्शन. ओके, M by L, M by L. रन राईट अपवर्ड निगेटिव्ह. लक्ष असू द्या, राईट अपवर्ड निगेटिव्ह. राईट अपवर्ड निगेटिव्ह आहे ना, अपवर्ड आहे ना, म्हणजे हा निगेटिव्ह येणार. किती जंप आहे, M by L. इथून तर इथपर्यंत शेअर फोर्स रिमेन्स कॉन्स्टंट, नो चेंज ऍट ऑल. राईट अपवर्ड निगेटिव्ह घेतला, सो लेफ्ट अपवर्ड काय ना पॉझिटिव्ह, पण इथं जाऊन तो 0 होतोय. सो ओव्हरऑल तुमची एसएफडी आली M by L टोटल. खूप खूप सिंपल डायग्राम आपण इथे बघतोय. डिफिकल्ट प्रॉब्लेम फेस करण्याच्या अगोदर सिंपल न्यूमेरिकलची होईल तेवढी प्रॅक्टिस करा. ओके, आता नेक्स्ट आहे बीएमडी. ओके, रेडी. बीएमडी ड्रॉ करताना जनरली शेअर फोर्स नाही बघितलं तरी चालते, पण त्याने किती मोमेंट क्रिएट होईल हे आपण बघायला पाहिजे. चला, कुठल्याही एका पॉइंट वरनं सुरू करा. पॉइंट बी ला किती मोमेंट आहे, इथं कॉन्सन्ट्रेटेड मोमेंट आहे का काही नाही, 0. म्हणजे पॉइंट बी ला तुमचं 0 मोमेंट असायला पाहिजे. पॉइंट ए ला किती आहे, कॉन्सन्ट्रेटेड मोमेंट M आहे. क्लॉकवाईज आहे का, पण क्लॉकवाईज तुम्हाला हेल्प नाही होणार. सॅगिंग आहे की हॉगिंग हे ऑब्झर्व करा. सॅगिंग आहे म्हणजे स्माइलिंग आहे. किती, M. M ची व्हर्टिकल जम्प म्हणजे पॉझिटिव्ह. ओके, बरं. कुठल्याही एका सेक्शनला आता मोमेंट घ्या. मोमेंट ऍट L/2. मोमेंट ऍट L/2 घेऊन बघा बरं. ऍट अ सेक्शन L/2 बाय कन्सिडरिंग लेफ्ट हँड साइड.
by considering left hand side. घ्या बरं मोमेंट ॲट L/2, m ॲट L/2 इज इक्वल टू, तो m ऑलरेडी आहे. आता हा मोमेंट घेताना क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फॉलो करा. तो मोमेंट ऑलरेडी आहे m मायनस RA इंटू L/2. So m minus m by L into L/2. L will get cancelled. m minus m/2. फायनली किती आलं आहे m/2. बरोबर. सो म्हणजे सेंटरला किती येत आहे m/2. इथं 0 आहे. लिनियर व्हेरिएशन. लिनियर व्हेरिएशन आले लक्षात. लक्षात आलंय सर्वांच्या. ही डायग्राम कळाली, कॅल्क्युलेशन्स कळालेत. ज्यांचे क्लिअर नाही आहेत त्यांनी वेळ घ्या 2 मिनिटं आणि चेक करा. डन. ओके, चलो नेक्स्ट कन्सेप्ट आहे तो म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. व्हॉट इज अ पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर? त्याला पीओसी पण म्हणतात बऱ्याच बुक मध्ये. पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर हा असा पॉइंट असतो जनरली बेंडिंग मोमेंट डायग्राम मध्ये, ज्या पॉइंट नंतर बेंडिंग मोमेंटचा ऑलरेडी आयदर साइन चेंज होतं, बेंडिंग मोमेंट आयदर साइन चेंज होतं किंवा बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू 0 असते. ओके, किंवा बीमचं कर्वेचर रिव्हर्स होतं. बीमचं कर्वेचर रिव्हर्स होतं. द पॉइंट इन द बेंडिंग मोमेंट डायग्राम, द पॉइंट ॲट विच असं म्हटलं तरी चालेल, वेअर द पॉइंट वेअर बेंडिंग मोमेंट changes its sign positive to negative किंवा negative to positive, changes its sign or the curvature of beam reverses its direction. कर्वेचरचा काय अर्थ आहे? जेवढं तुम्ही लोडिंग लावणार बीम मध्ये कर्वेचर डिफरंट होतं, कर्वेचर डेव्हलप होतात. बरोबर. कर्वेचरची डायरेक्शनच रिव्हर्स होते. कर्वेचरची डायरेक्शन फ्रॉम टेन्शन टू कॉम्प्रेशन, कॉम्प्रेशन टू टेन्शन, स्लाइटली शेप आउट होतात, शेप चेंज होतो किंवा बेंडिंग मोमेंटचं साइनच चेंज होतं, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. हा असा पॉइंट असतो. सर्वात इम्पॉर्टंट आहे चेंजेस इट साइन. आपल्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे बेंडिंग मोमेंट चेंजेस इट साइन. बीएमडीचा शेपच पूर्ण या पॉइंट नंतर बदलला जातो. ओके, पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर वरनं एक न्यूमेरिकल आपण घेऊयात म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की नेमकं याचं ऍप्लिकेशन कसं असतं. सिम्पली सपोर्टेड बीम आहे. या ठिकाणी मोमेंट अप्लाय केलं m, या ठिकाणी मोमेंट अप्लाय केलंय 2m. हे एक्सटर्नल मोमेंट्स आहेत. हे एक्सटर्नल मोमेंट्स आहेत. ड्रॉ एसएफडी अँड बीएमडी. ड्रॉ एसएफडी अँड बीएमडी. A B. Draw SFD and BMD. डन. स्टार्टेड. पहिले तुम्हाला रिएक्शन्स फाइंड आउट करायला लागतील. सी डेफिनेटली एक तुम्हाला जनरल आयडिया आली पाहिजे. या बीम वरती
टोटल एक्सटर्नल लोडिंग मुळे क्लॉकवाईज मोमेंट तयार होते बघा. इथं एम क्लॉकवाईज आहे, इथं 2m क्लॉकवाईज आहे, म्हणजे टोटल 3m मोमेंट तयार होते. रिॲक्शनने डेफिनेटली अँटी क्लॉकवाईज कपल क्रिएट केलं पाहिजे, जेणेकरून हा बीम इक्विलिब्रियम मध्ये जाईल. लक्षात घ्या, एम टू एम क्लॉकवाईज आहेत, हे फक्त दोनच एक्सटर्नल लोड या बीम वरती ऍक्ट होतात. म्हणजे काही इंटरनल रेजिस्टन्स याला मिळणार आहे थ्रू द रिॲक्शन, त्याने अँटी क्लॉकवाईज मोमेंट क्रिएट केलं पाहिजे, तरच हा बीम ओव्हरऑल इक्विलिब्रियम मध्ये जाईल. ओके, तर आपण बघूया आता रिॲक्शन्स. टेंटेटिव्ह मी अशा पद्धतीच्या रिॲक्शन दाखवतो, बघूयात बरोबर येतात का. आर ए आर बी summation of Fy is equal to 0, Ra plus Rb 0, summation of moment at A 0. यहाँ पर summation of moment at A m plus point B चा 2m आणि Rb ने किती मोमेंट क्रिएट केलंय मायनस Rb इंटू L which is equal to 0. So Rb is equal to 3m by L. So Rb 3m by L आला, Rb 3m by L आला. Ra ऍक्च्युअली मी सुरुवातीला वर्टिकल दाखवलेलं आहे, पण त्यात बघूयात कशी येते रिॲक्शन. Ra इज इक्वल टू हे जरी आत टाकलं तर Ra इज इक्वल टू मायनस 3m by L, मायनस म्हणजेच डाऊनवर्ड. सो 3m by L, 3m by L. रेडी? रिॲक्शन्स तुम्हाला मिळाल्या 3m by L, 3m by L. ओके, रिॲक्शन्स आल्यानंतर एसएफडी कशी काढणार आता? कुठल्याही एका पॉइंट वरनं सुरू करा. लेट अस स्टार्ट फ्रॉम पॉइंट बी. साइन कन्व्हेन्शन काय आहे? रन राईट अपवर्ड निगेटिव्ह. कितीची जंप आहे? 3m by L. इथून सुरू करा 3m by L इथपर्यंत येऊस तर मध्ये काही शेअर फोर्सेस नाही किंवा एक्सटर्नल लोडिंगच नाहीये. सो 3m by L पूर्ण स्पॅन मध्ये कॉन्स्टंट आहे. पॉइंट ए ला आल्यानंतर पुन्हा 3m by L ही रिॲक्शन. अलग लक्षात 3m by L, 3m by L. आता बेंडिंग मोमेंट डायग्राम. बेंडिंग मोमेंट डायग्राम कुठल्याही एका पॉइंट वरनं सुरू करा, कुठल्याही एका पॉइंट वरनं सुरू करा. पॉइंट बी ला किती मोमेंट आहे? पॉइंट बी ला 2m. 2m सॅगिंग आहे की हॉगिंग आहे? हॉगिंग मोमेंट आहे, म्हणजे 2m निगेटिव्ह जाणार. पॉइंट ए ला किती मोमेंट आहे? पॉइंट ए ला सॅगिंग मोमेंट आहे, किती आहे? m. हे पॉझिटिव्ह आहे. सो म्हणजे हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह, म्हणजेच इन बिटवीन मोमेंट कुठेतरी झिरो होणार आहे. इन बिटवीन मोमेंट्स कुठेतरी झिरो होणार आहे, तुम्हाला ते माहित नाहीये. जेव्हा ही शिअर फोर्स डायग्राम 0 डिग्री लाईन असते तेव्हा बेंडिंग मोमेंट डायग्राम ही फर्स्ट डिग्री लाईन येते. शिअर फोर्स पेक्षा बेंडिंग मोमेंट डायग्राम ही कधी पण 1 डिग्रीने हायर असते. लोडिंग डायग्राम पेक्षा शिअर फोर्स डायग्राम ही कधी पण 1 डिग्रीने हायर असते. याचं मी तुम्हाला प्रॉपर रिलेशन पुढच्या टॉपिक मध्ये देणार आहे. ओके, म्हणजे काय होणार आहे की कुठेतरी मध्ये झिरोला क्रॉस होणार, कुठेतरी मध्ये झिरोला क्रॉस होणार. लेटेस्ट ते टोटल स्पॅन याला आहे ना, तर आपण याला असं मार्किंग करूयात आणि एक्स ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूयात. एल मायनस एक्स एक्स, कुठेतरी झिरोला ते क्रॉस होणार, इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह, म्हणजे कुठेतरी झिरोला ते क्रॉस होणार. कसं काढायचं? ट्रायंगल लॉ यूज करा. m डिवाइड बाय L मायनस एक्स इज इक्वल टू 2m डिवाइड बाय x. बरोबर? m डिवाइड बाय L मायनस एक्स इज इक्वल टू 2m बाय x. याला सॉल्व करा. m will get cancelled out. So finally x is equal to 2L minus 2x. So 3x is equal to 2L. x is equal to 2 by 3L. आलंय का? x is equal to 2 by 3L. म्हणजे हे जे आलंय ना 2 by 3L आहे. मग हे जर तुम्ही इथं पुट केलं तर हे येतं तुमचं L by 3. आणि हा पॉइंट काय इथला?
हा आहे तुमचा पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट फ्लेक्चर. म्हणजेच काय, या पॉइंट नंतर एक मोमेंट निगेटिव्ह झालाय, एक पॉझिटिव्ह झालाय. जस्ट टू दॅट पॉइंट, जस्ट टू द लेफ्ट, जस्ट टू द राईट, दोन वेगळ्या नेचरचे मोमेंट्स आहेत, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. हा इम्पॉर्टंट रोल आहे पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट फ्लेक्चरचा. ओके, क्लिअर आहे का? कोणाचं राहिलंय का? झालंय कम्प्लीट? बघा, काही राहिलं असेल तर पटकन लिहून घ्या. ओके, डाऊट नाही कुणाला काहीच? क्लिअर आहे? ओके, पुढचं इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स पॉसिबल आहेत. रिलेशन बिटवीन लोडिंग डायग्राम, शिअर फोर्स डायग्राम अँड बेंडिंग मोमेंट. तीन डायग्राम मध्ये काय डिपेंडन्सी आहे किंवा तीन पॅरामीटर्स मध्ये काय काय डिपेंडन्सी आहे ते आता आपण बघूयात. चलो, सी, डब्ल्यू म्हणजे काय या ठिकाणी? इंटेन्सिटी ऑफ लोड. डब्ल्यू म्हणजे इंटेन्सिटी ऑफ लोड. युनिट काय असतं डब्ल्यूचं? किलो न्यूटन पर मीटर. किलो न्यूटन पर मीटर. एफ म्हणजे काय? शिअर फोर्स. युनिट काय आहे? किलो न्यूटन, बरोबर. एम म्हणजेच काय? जनरली एम डिनोट केलं असतं बऱ्याच ठिकाणी. एम म्हणजेच बेंडिंग मोमेंट. युनिट किलो न्यूटन मीटर. किलो न्यूटन मीटर. ओके, आता तिन्हीतलं रिलेशन्स आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. सर्वात इम्पॉर्टंट सुरुवातीला म्हणजे रिलेशन बिटवीन शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट. Rate of change of bending moment is equal to shear force. So rate of change of bending moment, small change in moment with respect to small change in the span, is always equal to shear force. कसं? See, what is the unit of moment? Kilo Newton meter. What is the unit of x? Meter. So meter will get cancelled. So finally unit is kilonewton. Rate of change of bending moment is always equal to shear force. Intensity of load. Rate of change of shear force is always equal to intensity of load. Shear force kilonewton, distance meter, sorry meter मध्ये, right, kilonewton per meter. ओके, हे तुम्ही वेगळ्या पद्धतीने पण दाखवू शकता. डी बाय डी एक्स, एफ काय? डी एम बाय डी एक्स. सो डी स्क्वेअर एम बाय डी एक्स स्क्वेअर, अशा पद्धतीने पण दाखवू शकता. एम चं युनिट काय आहे? किलो न्यूटन मीटर. एक्स डी एक्स स्क्वेअर आहे, मीटर स्क्वेअर. तो एक एम गेला, फायनली काय राहिला? किलो न्यूटन पर मीटर. मॅचिंग, राईट. सो एक्झॅक्टली कसे डिपेंडंट आहेत शिअर फोर्स, लोडिंग आणि बेंडिंग मोमेंट? तर या पद्धतीने डीएम बाय डी एक्स, डीएफ बाय डी एक्स, डी स्क्वेअर एम बाय डी एक्स स्क्वेअर खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर आहेत. तुम्हाला डायग्राम्स ड्रॉ करताना कुठल्या डिरेक्शनने स्लोप ड्रॉ करायचा आहे त्या डायग्रामचा, त्यासाठी हे सगळे पॅरामीटर्स लागणार आहेत. ओके, नोट मध्ये फक्त लिहून ठेवा. रेट ऑफ चेंज ऑफ बेंडिंग मोमेंट इज शिअर फोर्स. याचा अर्थ काय? पहिले तर रेट ऑफ चेंज ऑफ बेंडिंग मोमेंट इज इक्वल टू शिअर फोर्स, किंवा रेट ऑफ चेंज ऑफ शिअर फोर्स इज इक्वल टू इंटेन्सिटी ऑफ लोडिंग.
1 mark objective question. Rate of change of shear force is equal to intensity of loading. Rate of change of shear force is equal to intensity of loading. ओके, याच इक्वेशन पासून अजून भरपूर सारे डायग्राम जनरेट होऊ शकतात. सी डीएम बाय डीएक्स जर मी अशी डायग्राम प्लॉट केली, एम बाय एक्स चा जर आपण ग्राफ प्लॉट केला, लेट अस से तो ग्राफ असा चाललाय एम बाय एक्स चा. हा जर ग्राफ मी प्लॉट केला कुठल्याही लोकेशनला कुठल्याही लेवलला जर मी या ग्राफचा जर स्लोप घेतला, स्लोप कसा घेणार आपण आता, टँजंट ड्रॉ करणार, वाय बाय एक्स घेणार, त्याचा स्लोप घेणार. ओके, हा जर डीएम बाय डीएक्स स्लोप काय या डायग्रामचा स्लोप स्मॉल इंटरवल साठी डीएम बाय डीएक्स, वाय बाय एक्स, वाय पॅरामीटर काय एम, एक्स पॅरामीटर काय एक्स, स्मॉल चेंज साठी डीएम बाय डीएक्स इट शुड बी इक्वल टू एफ. कळालंय का? dm by dx should be equal to x. So slope of bending moment diagram at any point, slope of BMD at any point is equal to what? Shear force. Slope of BMD at any point is equal to shear force. Clear? पुढचं सेकंड इक्वेशन काय होतं, df by dx. सेम डायग्राम काढा, फोर्स व्हेरिएशन, शियर फोर्स व्हेरिएशन. रॅन्डमली सध्या मी कुठलाही शेप दाखवतोय बिकॉज शेप इज नॉट इम्पॉर्टंट फ्रॉम आवर पॉइंट ऑफ व्ह्यू. जर तुम्ही याचा स्लोप दाखवला df by dx is equal to loading. So slope of SFD is equal to intensity of loading. Slope of shear force diagram is equal to intensity of loading. कळलं इथपर्यंत सर्वांना? काही डाऊट आहे कोणाला? Slope of SFD, intensity of loading. Okay. Done? Okay. आता याच्या अगोदर आपण एक इक्वेशन बघितलंय बघा, F is equal to dm by dx. म्हणजेच काय, dm is equal to f dx. dm is equal to f dx. dm म्हणजेच काय, स्मॉल चेंज इन मोमेंट is equal to f into dx. f into dx actually काय, area under SFD. f into dx actually it is the area under SFD which is equal to area under SFD. हे बघा ना, f into x स्मॉल पार्ट जर तुम्ही इथं कन्सिडर केला तर एरिया अंडर SFD शुड बी इक्वल टू f into dx फॉर स्मॉल चेंज साठी. ओके, तर m2 इज इक्वल टू m1 असेल, जस्ट ॲज अ क्युरियोसिटी. इफ डीएम म्हणजेच काय, मी स्मॉल चेंज इन मोमेंट पकडलाय, m2 म्हणजे फायनल मोमेंट, m1 म्हणजे इनिशियल मोमेंट. जर m2 इज इक्वल टू m1 असेल तर सांगा बरं काय कंडिशन होऊ शकते, म्हणजे हे लेफ्ट हँड साइड झिरो होऊन जाणार ना. झिरो इज इक्वल टू एरिया अंडर SFD कुठून कुठपर्यंत, बिटवीन 1 and 2. हे डायग्राम तुम्ही डायग्राम थ्रू कसं दाखवायचं, लेट अस से
ही तुम्ही एसएफडी दाखवता इथनं. आपण इथे एक सॅम्पल एसएफडी ड्रॉ करू. ही अशी एसएफडी असेल. तुम्ही या एसएफडी चे कुठले तरी 2 पार्ट कन्सिडर करताय. हे 2 पार्ट जर कन्सिडर केले, ओके, F1 F2, बरोबर ना, फर्स्ट पॉइंट सेकंड पॉइंट. या 2 पार्ट मध्ये जर तुम्ही एरिया कॅल्क्युलेट केला, दॅट विल बी इक्वल टू एफ इंटू डीएक्स. डिटेल मध्ये ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला आहे एरिया आहे म्हणून नाही, मी रॅन्डमली दाखवलाय. तर M2 इज इक्वल टू M1 असेल, दॅट शुड बी इक्वल टू एरिया अंडर एसएफडी. याचा अर्थ काय? M2 इज इक्वल टू M1 म्हणजेच काय, मोमेंट मध्ये व्हेरिएशन येत नाही. कधी व्हेरिएशन येणार नाही बरं मोमेंट मध्ये? मोमेंट मध्ये व्हेरिएशन कधी येणार नाही? इक्वेशन 2दा 3दा रीड करा आणि मग मला सांगा या इक्वेशनचा अर्थ काय. करून बघा. जमतंय? मोमेंट कॉन्स्टंट आहेत आणि राईट हँड साइड एरिया 0 म्हणजे काय? when there is no shear force in the region, the moment remains constant. आलं का लक्षात? एरिया अंडर एसएफडी बिटवीन 1 and 2 0. एरिया ऑफ एसएफडी 0 म्हणजे काय? त्या 2 रिजन मध्ये शियर फोर्सच नाही ना, बरोबर. सो म्हणजेच काय, इम्पॉर्टंट, if there is no shear force, if there is no shear force, कुठून कुठपर्यंत? बिटवीन 2 पॉइंट्स, बिटवीन 2 पॉइंट्स. तर काय होणार आहे? देन बेंडिंग मोमेंट रिमेन्स कॉन्स्टंट त्या पर्टिक्युलर झोन मध्ये. देन बेंडिंग मोमेंट remains constant in that zone. Then bending moment remains constant in that zone. आणि याच झोनला म्हणतात, which is called as pure bending. सेंटेन्स लिहून घ्या, मग मी तुम्हाला आपल्या या लेक्चरच्या स्टार्टिंगच्या काही बीएमडीज दाखवतो. जे आपण ऑलरेडी हे बघितलेलं आहे, फक्त इन डिटेल आपण त्याचं थेरोटिकल बॅकग्राऊंड बघतोय की का त्याला आपण प्युअर बेंडिंग म्हटलं होतं. ओके, आता बघा काय म्हटलं मी, इफ देर इज नो शेअर फोर्स बिटवीन द 2 पॉइंट्स देन बेंडिंग मोमेंट रिमेन्स कॉन्स्टंट इन दॅट झोन. आता आपण मागच्या काही डायग्राम बघूयात. हे बघा, आधीची डायग्राम बघा बरं. हे दोन्ही पण प्रॉब्लेम बघा. शेअर फोर्स व्हॅरी होतंय का इथून कुठून कुठपर्यंत? कुठला एक सेक्शन कन्सिडर करा ना. हा एक सेक्शन आणि हा एक सेक्शन कन्सिडर केला. देर इज नो शेअर फोर्स बिटवीन द 2 पॉइंट्स. शेअर फोर्स नाहीये, बेंडिंग मोमेंट रिमेन्स कॉन्स्टंट दोन झोन मध्ये. देर इज नो शेअर फोर्स, बेंडिंग मोमेंट रिमेन्स कॉन्स्टंट. क्लिअर आहे? तर अशाच पद्धतीने तुम्हाला स्टडी करायला लागेल. फक्त लॉजिकली स्टडी करा, काही यामध्ये रट्टा मारू नका. ओके. सिमिलरली अजून एक रिलेशन आपल्याकडे आहे, डीएफ इज इक्वल टू, म्हणजेच काय, डब्ल्यू इज इक्वल टू काय आहे, डीएफ बाय डीएक्स. म्हणजेच काय, डीएफ इज इक्वल टू डब्ल्यू इंटू डीएक्स. आता बघा, डीएफ इज इक्वल टू डब्ल्यू इंटू डीएक्स. सुरुवातीला मी आता लोडिंग डायग्राम या ठिकाणी काढतो. ही जर लोडिंग डायग्राम असेल, 2 झोन आपण कन्सिडर करतोय आणि लोडिंग वरनं जर तुम्ही एसएफडी काढत असाल, लोडिंग वरनं तुम्ही एसएफडी काढत असाल, लोडिंग डायग्राम एसएफडी 1 2 1 2. ओके. सांगा, जर मी तुम्हाला म्हटलं डीएफ म्हणजेच काय येणार,
F2 minus F1 is equal to W into dx. What is W into dx actually? It is area of loading diagram. Area of loading diagram. If F2 is equal to F1, if F2 is equal to F1, मग काय? There is no variation in load. F2 is equal to F1 म्हणजे लेफ्ट हँड साइड 0 होऊन जाणार. लेफ्ट हँड साइड 0 झाली म्हणजे काय? W into dx is 0 झालं. What is W into dx? It is area of loading diagram. म्हणजेच काय? नो व्हेरिएशन इन द शिअर फोर्स. कधी असेल? जेव्हा त्यामध्ये लोड मध्ये व्हेरिएशन नसेल तेव्हा. त्या केसमध्ये शिअर फोर्स रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, त्या केसमध्ये काय होणार? W into dx should be equal to 0. म्हणजेच काय? एरिया अंडर लोडिंग डायग्राम विल बी 0. नो व्हेरिएशन इन shear force when किंवा shear force remains uniform असं म्हटलं तरी चालेल. shear force remains uniform केव्हा? when no variation in loading diagram, no variation in loading diagram, no variation in loading diagram. Okay, done. No variation म्हणजे loading diagram totally absent. Loading diagram is absent. Okay, done. जर मॅक्झिमम मोमेंट आपल्याला पाहिजे असेल तर काय करायचं? कुठली टर्म जर मॅक्झिमाइज तुम्हाला करायची असेल, फॉर मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट, फॉर मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट, मॅक्झिमम मिनिमा थेरम माहिती आहे ना मॅथमॅटिक्स मध्ये? कुठली टर्म तुम्हाला मॅक्झिमाइज करायची असेल किंवा मिनिमाइज करायची असेल तर बेसिकली आपण काय करतो? द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट टर्म विथ रिस्पेक्ट टू स्पॅन आपल्या केसमध्ये शुड बी इक्वल टू 0. dm by dx 0 म्हणजेच काय? व्हॉट इज dm by dx? shear force should be equal to 0. Very important equation for objective question. For bending moment to be maximum, the shear force should be equal to 0. Important note. For at a point of maximum bending moment, shear force must be 0. Bending moment, shear force must be 0. Okay. याचा रिव्हर्स ट्रू असेल का? याचा रिव्हर्स ट्रू असेल का? At the point of maximum shear force, bending moment 0 असू शकतं का? Need not necessary. Okay. At a point of maximum shear force, bending moment need not to be 0. Need not to be 0. Need not to be 0. See, आता बेंडिंग एखाद्या डायग्राम मध्ये किंवा एखाद्या बीम मध्ये मोर दॅन 1 0 शिअर फोर्स पॉइंट असू शकतात. मोर दॅन 1 0 शिअर फोर्स पॉइंट असू शकतात. कुठल्याही एका पॉइंटच्या अंडर तुमचं बेंडिंग मोमेंट मॅक्झिमम येऊ शकतं. सेंटेन्स लिहून घ्या वाटलंच तर. ओव्हर द स्पॅन
more than 1 0 more than 1 0 shear force points may be available. जर असतील तर बेंडिंग मोमेंट इज मॅक्झिमम कुठे असू शकतं? बेंडिंग मोमेंट इज मॅक्झिमम ऍट एनी वन ऑफ द पॉइंट. बेंडिंग मोमेंट इज मॅक्झिमम ऍट एनी वन पॉइंट. ओके, चला इम्पॉर्टंट बेसिक झालंय आपलं. आता फक्त एक चार्ट तुम्हाला देतो, तो चार्ट खूप हेल्पफुल राहणार आहे की एसएफडीचा लोडिंग डायग्रामचा शेप असा असेल तर त्याची एसएफडी कशी येऊ शकते, एसएफडी अशी आली तर बीएमडी कशी येऊ शकते. ओके, चलो क्विकली आपण तो एक चार्ट घेऊया. टोटल 4 कॉलम करायचे, एक पूर्ण तुम्हाला पेज लागणार आहे. 4 कॉलम करायचे टोटल. पहिला कॉलम आहे तुमचा, पहिली दिलेली तुम्हाला डायग्राम दिली, लोडिंग डायग्राम. त्याच्यामुळे लोडिंगचं एक्सप्लेनेशन, त्यानंतर एसएफडीचं एक्सप्लेनेशन, त्यानंतर बीएमडी. ओके, तर पहिला आहे अशा पद्धतीची डायग्राम. म्हणजेच काय, याच्यामध्ये नो व्हेरिएशन इन लोड, नो व्हेरिएशन इन लोड, नो व्हेरिएशन इन लोड. एसएफडी काय येणार याची? युनिफॉर्म एसएफडी, युनिफॉर्म. युनिफॉर्म किंवा कॉन्स्टंट. मी तुम्हाला सांगितलंय प्रत्येक डायग्राम ही 1 डिग्री हायर असते प्रिव्हियस डायग्राम पेक्षा. सो युनिफॉर्म किंवा कॉन्स्टंट. बीएमडी कशी येणार आहे सांगताय? लिनियर किंवा इन्क्लाइंड, लिनियर इन्क्लाइंड. ही झाली पहिली केस. सेकंड केस, यूडीएल जर दिला असेल तर यूडीएल लोडिंग म्हणजेच काय? यूडीएल युनिफॉर्म किंवा कॉन्स्टंट, बरोबर. त्यानंतर बीएमडी एसएफडी लिनियर किंवा इन्क्लाइंड, लिनियर किंवा इन्क्लाइंड. त्यानंतर बीएमडी येणार पॅराबोला, स्क्वेअर पॅराबोला. प्रत्येक डायग्राम आधीच्या डायग्राम पेक्षा 1 डिग्रीने हायर आहे. आपण लोडिंग वाढवत चाललोय त्यानुसार चेंजेस होत आहेत. थर्ड केस आहे यूव्हीएल, युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड, युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. इन्क्लाइंड, लिनियर किंवा इन्क्लाइंड. इकडे काय येणार आहे? स्क्वेअर पॅराबोला. इकडे काय येणार? थर्ड डिग्री पॅराबोला, किंवा त्याला म्हणतात थर्ड डिग्री म्हणा किंवा क्युबिक पॅराबोला, वन इन द सेम. चौथी डायग्राम आहे, लोडिंगच तुमचं यूव्हीएल आहे, यूव्हीएल नाही, लोडिंगच तुमचं सेकंड डिग्री व्हेरिएशन असेल तर म्हणजे त्याला म्हणतो आपण स्क्वेअर पॅराबोला. कळतंय? स्क्वेअर पॅराबोला. इथं काय होणार? क्युबिक पॅराबोला. इथं कोणता होणार? 4 डिग्री पॅराबोला. इथपर्यंत जायची आपल्याला गरजही पडणार नाही 4 डिग्री पॅराबोला पर्यंत. चलो आता एक सिंपल मध्ये समरी करूया त्याची. 4 लोडिंग डायग्राम्स आपण बघितल्यात. नो व्हेरिएशन इन लोड,
युनिफॉर्म कॉन्स्टंटला दुसरं नाव आहे हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईनला दुसरं नाव आहे एक्स टू द पॉवर 0 इज इक्वल टू 1. एक्स टू द पॉवर 0 म्हणजेच काय? सिंपल स्ट्रेट लाईन. सिंपल स्ट्रेट लाईन, नो व्हेरिएशन इन द डायग्राम. म्हणजेच काय? नो डायग्राम. इन्क्लाइन म्हणजे एक्स टू द पॉवर 1 इज इक्वल टू एक्स. पॉवर 1 ही तुमच्या डायग्रामची डिग्री दाखवते. पॉवर 1 म्हणजे डायग्रामची डिग्री. युडियल युनिफॉर्म म्हणजेच काय येणार इथं? हॉरिझॉन्टल एक्स टू द पॉवर 0. पॉवर म्हणजेच मी डिग्री दाखवतो इथं डायग्रामची. याचं काय येणार? एक्स टू द पॉवर 1, एक्स टू द पॉवर 2. इथं काय येणार? इन्क्लाइन एक्स टू द पॉवर 1, एक्स टू द पॉवर 2, एक्स टू द पॉवर 3. स्क्वेअर पॅराबोला एक्स स्क्वेअर क्यूब. हे जे काय मी डिग्री वरती लिहिली आहे ते तुमचं डायग्रामचं व्हेरिएशन दाखवतं. तुम्ही प्रत्येक डायग्राम बघा, प्रत्येक डायग्राम ही प्रिव्हियस डायग्राम पेक्षा एका डिग्रीने मोठी आहे. इथं डायग्रामच नाहीये, इथं इन्क्लाइन आली. इथं सिंपल फ्लॅट आहे, इथं इन्क्लाइन आहे. इथं 0 डिग्री आहे, बरोबर, कॉन्स्टंट आहे. इथं इन्क्लाइन आली आहे, इथं सेकंड डिग्री आली आहे. सेम तुम्ही युव्हीएल साठी किंवा स्क्वेअर पॅराबोलासाठी बघू शकता. ज्यांचा टेबल राहिला त्यांनी कॉपी करा. एसएफडी बीएमडी मध्ये हाच टेबल तुम्हाला बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना लक्षात ठेवायला लागणार आहे. याच्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत. क्लिअर आहे सर्वांना? आहे डन? ओके, ठीक आहे, चलो चालेल, आपण थांबूया तिथे. झालेल्या टॉपिक वरती चांगली प्रॅक्टिस करा. मॅक्झिमम न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. न्यूमेरिकल्स मध्ये कुठेही कमी नाही पडली पाहिजे. न्यूमेरिकल्स एक आहे की आपला कॉन्फिडन्स वाढवायला मदत करतात. ओके, सो याचा थोडासा टॉपिक पेंडिंग आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊयात आणि पुढच्या सेशनला सुरू करूयात. काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे तुम्हाला देणार आहे नेक्स्ट सेशनला. दिलेले प्रॉब्लेम्स व्यवस्थित प्रॅक्टिस करत चला. मी दिलेले प्रॉब्लेम डेफिनेटली हेल्पफुल असतात, त्याचा फायदा खूप होतो. ओके, चालेल, ठीक आहे. तर एक्झिट करतो मीटिंग मी. थँक्यू.